मंडळी, मनोरंजनाच्या समुद्रात हास्याच्या लाटा निर्माण करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती लगेच प्रेमात पडतात. मग प्रत्येक गोष्टीत एकमेकांना विरोध करणाऱ्या व्यक्तींचं काय बरं होत असेल? चला बघूया पुढील प्रहसनातून. हाय हॅलो गाईज, हॅलो. विरहाच्या अकल्पित कल्लोळानंतर तिला भेटण्याची मजा औरच असते. विरहाच्या अकल्पित कल्लोळानंतर तिला भेटण्याची मजा औरच असते. गर्दी जरी असली कितीही चांदण्यांची, नजरेला वेळ लावणारी चंद्रकोरच असते. आज असा मूड आहे, आज मराठी प्रेमगीत मूड आहे. आज तो झोन आहे. काय मला कळलेलं आहे की प्रश्नांची उत्तरं सापडली ना की विचारांचा प्रवास संपतो. तर विचारांचा प्रवास सुरू ठेवायचा असेल तर प्रश्न पडले पाहिजेत. आणि प्रश्न काय दरवेळी कठोर नसतात, कठीण नसतात. काही गोड प्रश्न असतात, मधाळ प्रश्न असतात, दिलखेचक प्रश्न असतात, मृगनयनी प्रश्न असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा दगड काळजाचा आज प्रेमाबद्दल का बोलायला लागलेला आहे? कारण मला माझा प्रश्न पडलेला आहे. I mean, प्रश्न सापडलेला आहे. सुरभी नाव आहे तिचं. सई मॅम, सुरभी नावाच्या मुली गोड असतात, आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण ती गोड आहेच. पण पॉइंट असा आहे ना की आम्ही दोघं खूप वेगळे आहोत. खूप वेगळे म्हणजे कम्प्लिटली डिफरंट, अपोजिट अट्रॅक्ट झालं. म्हणजे प्रथम तुला पाहिले आणिक घडू नये ते घडले, असं झालेलं आहे. असं झालेलं आहे. म्हणजे कम्प्लीट मराठी प्रेमगीत झालेलं आहे. म्हणून मी ठरवलेलं आहे आज तिला भेटायचं. मी तिला बघून असं झालं की हे अंतिम सत्य, म्हणून आज अंतिम सत्याला भेटायला आलेलो आहे. जर सगळं ठरलंच तर बँडवाला, बारातवाला, हॉलवाला, केटररवाला सगळ्या वाल्यांना आजच बुक करणार आहे. फक्त जायच्या आधी सोशल मीडियावर ज्या मुली राऊत माझ्याशी फ्लर्ट करतो, राऊत माझ्याशी फ्लर्ट करतो अशी बोंबाबोंब करताय, त्यांना म्हणावं तुम्ही नशीबवान आहात, राऊत तुमच्याशी फ्लर्ट करतो. आणि तसंही मी ठरवलेलं आहे की उलटलेल्या पानांच्या मजकुरावर घुटमळत राहण्यापेक्षा नवीन पानावरच्या कवितेत रमावं. तर जा जिले अपनी जिंदगी दोस्तों के लिए छोड़ दिया तुझे, जा. वेटर 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 कुठे आहे यार? वेटर 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 आलेले. हॅलो वेटर. हॅलो सर, तुम्ही परत? सर, मला एक कळत नाहीये, आमचं हॉटेल जास्त चांगलं आहे की तुमच्या अंगात मस्ती जास्त आहे? वेटर 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 आल्या सुरू झालात तुम्ही. तुम्हाला बघितलं ना की सुटायला होतं सर. जास्त सुटू नका. म्हणजे ठरवलंय मी आज तुमचा अपमान करणार नाही. आज ठरवलंय, आज माझा झोन वेगळा आहे. आज निघा. सर सॉरी सर, निघा. रागावू नका सर. नाही, राग तुम्ही ना ते लाल फडक्यासारख्या, तुम्हाला बघितलं ना की मी सुटतो सर. निघा सर, बघतायत. निघा. खूप झालं सर, तुमचं. मी ऑर्डर काय देणार वगैरे की मॅडमनी अपमान केल्यानंतर ऑर्डर? निघ चल. चल निघ चल. तर मॅडमने अपमान केला. युजलेस, मूर्ख, अक्कल शून्य, बावळट. का लोक येतात अशी ना, खरंच कळत नाहीये मला या जगात. शी. मला म्हणालास? तू कधी आलीस? जेव्हा तू कोणाला तरी बावळट, मूर्ख असं ओरडत होतास तेव्हा. नाही आय एम सो सॉरी. मी तुला नव्हतं. काय दिसतेस ग, एकदम ताजमहाल दिसतेस तू. म्हणजे मी असा फोटो काढू तुझ्याबरोबर? ये बस बस बस. पुढे बस या. तू म्हणजे इथे बस, इथे बस. खरंच तू म्हणजे तू आहेस हा? मी म्हणजे मी आहे हे कोणीच बोललं नाही मला. मी म्हणजे मी. बस बस बस. ऐक. हाय. हाय. हायला हाय असं. तू रागवलेलास का कोणावर? नाही रागवलं ना. ते वेटर आमचं ते हे आहे, नोकजोक आहे जरा. नोकझोक. हा. चिडलेलास का? नाही का, चिडणं माझ्या डिक्शनरीतच नाही. चिडणं, रागवणं, भडकणं,
हे शब्द नाहीच आहेत माझ्या डिक्शनरीत. असं मला पर्सनली असं वाटतं की माझा जन्म फक्त आणि फक्त प्रेम पसरवायला झालेला आहे. बर बर जगात प्रेम पसरवायलाच मी आलो. मी कशावरही प्रेम करू शकतो. ग्लासवर, पाण्यावर, मिठावर, टेबलवर, कपड्यावर, खुर्चीवर, सुरभीवर मी प्रेम काय सॉरी, चुकून मी सुरभीवर प्रेम करतो असं म्हणालो. म्हणजे माझ्या ओठांनी माझ्याशी प्रतारणा केलीच बापरे बापरे नाही. खरं तर ना, म्हणजे मनातलं गुपित असं ओठांनी चार चौघात सांगायचं नसतं. हा साधा नियम माझ्या ओठांना कळू नये. लबाड कुठले, ए यांची शिक्षा मिळणार आहे तुम्हाला. यांची शिक्षा बरोबर हिच्याकडनंच कशी मिळते बघा. सॉरी ते नाही, मी माझ्या ओठांवरच चिडतो फक्त. काही करतात कधी कधी ना, म्हणून. नाही, पण तुला आवडलं का, म्हणजे मी सुरभीवर प्रेम करतो म्हणालेलं? मी असं कुठे म्हंटल की मला आवडलं? म्हणजे तुला नाही आवडलं का? मी असं तरी कुठे म्हंटल की मला नाही आवडलं? नुसते प्रश्न प्रश्न प्रश्न, त्या प्रश्नांचा शब्दकोडं सोडवून तुला मिक्सर म्हणून जिंकावं असं वाटतंय मला. सॉरी नाही, सॉरी मी सॉरी. मिक्सर आहे मी? नाही तू मिक्सर नाही. मी मिक्सर आहे. नाही सॉरी तू मिक्सर किधर आहे? तू रोहित शर्मा का सिक्सर आहे? किती चीजी बोलतोस तू. अगं हा. मला नाही आवडत चीजी बोलायला खरं तर. मला सुचत पण नाही चीजी बोलायला. आणि आता तुझं झालं असेल तर काहीतरी ऑर्डर करूयात. चीजी बोलणं चालत नाही. स्किट पुढे कसं जाणार? बघूया आपण. वेटर सर 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 बेटा, तीनदा हाक मारल्यावरच आलं पाहिजे असं काही नियम आहे अरे हॉटेलचा? हो असू देत पहिल्या हाकेला पण येत जा. असू देत. एक काम करा, मला एक सँडविच द्या. का हसलात? हसायचं काय आहे? मला एक सँडविच. ते महाग आहे सर. मॅडम ए मॅडमला तू विचारू नकोस. मी आहे ना मॅडमला विचारायला. नाही सर. मॅडम सुरभी तू काय सँडविच घेणार? सँडविच मध्ये ब्रेड असतो. म्हणूनच त्याला सँडविच. अनहेल्दी असतं ना ते नकोय मला. सँडविच नको. हा, मग साऊथ इंडियन, ते अन्नाच्या गाडीवर, इथे कुठे? चायनीज, ऑइली असतं, हार्ट प्रॉब्लेम होतात. नो. पास्ता खाऊया. पास्ता जिमवाले पण खातात असं मी ऐकले. ऍडव्हर्टाइजमेंट असतात त्यांच्या, फसवतात. पास्ता नको, त्यापेक्षा आपण सँडविच खाऊयात. अगं मी मगाशी बोललो सँडविच, तू नाही म्हणालीस ना ब्रेड असतात म्हणून काहीतरी. हा पण तू साधं सँडविच म्हणाला असशील ना. मी टोस्ट सँडविच म्हणते ना. अच्छा. म्हणजे टोस्ट केलेले ब्रेड आणि गव्हाचे ब्रेड आणा. हा ओके. हा, म्हणजे टोस्ट केल्यामुळे कसं होतं ना की भाज्या आहेत ना त्या आतमधल्या शिजतात थोड्याशा, त्याच्यामुळे गॅसेस नाही होत. Correct. आणि त्याच्या ब्रेडवर जे जम्स असतात ना टोस्ट केल्यामुळे ते निघून जातात. सो तुला साधं हवंय का ब्रेड? नाही अनहेल्दी खायचं असेल मला तर नाही. please खा. मी आता तुझ्यावर हेल्दी आता करतोय झुंबा आणि मारतोय बोंबा. बाबा आता हे तू मागव 2 टोस्ट सँडविच, हे ब्रेड. सर काय ब्रेड? गव्हाचे ब्रेड. गव्हाचे ब्रेड. सर नक्की 2 आणू ना? नक्की का रे? सर नाही ठीक आहे. आण ना 2 आण ना. Yes, तुला yes, काय- yes. हे ना मला डोक्यात जातं ते, खरं सांगतो. ठीक आहे. वेटर, खूप गरम होत आहे ना. चल काही काय थंडी वाजते. मला तसं झालं की मी शॉल घेऊन यायला पाहिजे होती. अगं नाही, काहीतरी असं जॅकेट. सुरभी ते तू हॉट आहेस आणि म्हणून मला तसं गरम होत आहे असं ते जुळवलं होतं. नको ना चीजी बोलू. मला नाही येत ना चीजी बोलता. मी मगाशीच बोलले नको ना. थांबव ना हे सगळं तुझं. तू माझं USPs घालवतेस. ठीक आहे, आपण काय बोलू मला कळत नाहीये आता. तू काल म्हणालास ना काय? मला, कविता केली आहे, ऐकवणार आहे. नाही ऐकवायची असेल तर चालणार नाही मला. कविता केली आहे मी. कविता पण ती थोडी चीजीच आहे. पण आता ती कविता आहे तर ती चीजी असलेली चालेल ना थोडी. ऐकव. थोडीशीच आहे. हा. गुलाबाच्या फुलापरी गंध तुझा दरवळू दे. गुलाबी स्वप्नांमध्ये प्रीत माझी विरघळू दे. हे न माझे फूल झाले साऱ्या जगाला हळहळू दे. प्राण गेला तरी 72 जीव तुझ्यातच घुटमळू दे. कशी वाटली? टिपिकल. हा, गुलाब का? गुलाब का म्हणजे गुलाब का? गुलाब दुसरी फुलं नाही आहेत. झेंडूचं फूल नाहीये.
जास्वंदीचं फूल नाहीये, कर्दळचं फूल नाहीये, आबोलीचं फूल नाहीये, दगड फूल नाहीये, धोत्र्याचं फूल आहे, गुलाबच का? काय करायचंय? गुलाब गुलाब काय वेगळं सुचलंय तुला? अगं नाही, गुलाबाची परंपरा आहे एक की एक त्याची मोनोपोली आहे प्रेम ह्याच्यामध्ये की गुलाब हे प्रेमाचं प्रतीक आपलं मानलं जातं. कोणी ठरवलं? गुलाब प्रेमाचं प्रतीक तू ठरवलंस? तू मोठा कवी लागून गेलायस? नाही नाही, मी नाही. तू ठरवणार आता कोणाला कोण काय जागा द्यायची हे? मी नाही, अगं ते खूप आधी मोठ्या कवींपासून ते कोणी ठरवलं? कोण आहेत ते? मला भेटव, मी त्यांना विचारते. गुलाबच का प्रेमाचं नाही, नाही, प्रतीक? नाही. झेंडूचं फुल का नाही? ठीक आहे. झेंडूच्या फुलालाही असतो की केशरी रंग. निसर्गाने भेदभाव केला नाही त्यांच्यामध्ये. तू कोण आहेस रे? पण एखाद्या मुलीला गुलाबच का पाहिजे तुला? घे ना, दुसरं घे. मला तू धोत्र्याची जर उपमा दिली असती तर मी पण इम्प्रेस झाले असते ना. ओंकार हे बघ तुझ्यात धोत्र्याची उपमा हो धोत्र्याची उपमा तुला हो हे बघ ओंकार, तुझ्यात ना कॅलिबर आहे. आय नो. तू चांगला कवी होऊ शकतो म्हणून सांगते मित्र तुला. हा तर असं म्हणजे लोकांसारखं नको करूस, बाकीच्या कवींसारखं अजिबात नाही नको नाही, करूस. मला पटतंय, मला कळलंय की म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वाहू नकोस, नाही, उलटा नाही, विचार मी कर कधीतरी. मी आहे, मी तसा आहे. म्हणजे मी इम्प्रेस होईन ना. येस येस हा ना, हा येस, ना? मी करेन, मी वेगळं गुलाब नको. मी म्हणते दगड फुल हे तुझ्या कवितेत टाक आणि बघ प्रयत्न करू. मस्त. तुझा चेहरा जसा दगड नाही होते. सॉरी, मी ट्राय करतो, नंतर कधीतरी मी ट्राय करतो. पण मला पटलंय, माझा सांगण्याचा मुद्दा आहे की मला पटलेला आहे. मी थोडं वेगळं लिहिलं पाहिजे. गुलाबच का? झेंडू घेऊ. तू झेंडू सारखी दिसते, काय पण होऊ. लगेच होला हो केलंस. तुला स्वतःची मतच नाहीयेत. मी बोलले झेंडू घ्यायचा. तुला स्वतःचा स्टँड नाहीये. आहे. मी बोलले झेंडूचं फूल घ्यायचं, मग गुलाबाच्या फुलाला आता बाजूला ठेवा का? गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक आहे, आधीपासून चालत आलंय ना. अरे पण मी तेच वाक्य. तुझ्या विचारातून आलेली कविता आहे ना. अगं हो, पण मग मी- तू मला म्हण ना की नाही सुरभी, मला माझ्या कवितेत गुलाबाचीच उपमा द्यायची आहे तुला. म्हण. पण तू मगाशी म्हणालीस मला की गुलाब कशाला, म्हणून मी तुला म्हणालो पण गुलाब. तुला तुझं स्टँड नाहीये. तुला कन्व्हिन्स करता येत नाही मला. मला येतं. तू तुझ्या कवितेत गुलाब वापरलास ना. तू म्हण आता, म्हण हो, असं की मला माझ्या कवितेत तुला गुलाबाची उपमा द्यायची आहे. मला माझ्या कवितेत तुला गुलाबाची उपमा द्यायची आहे. ओके. का झेंडूचं फूल नाहीये? तू परत तेच बोलतेस. तुला गुलाबाचीच उपमा द्यायची आहे. सुरभी, आपण परत दुसऱ्या पानापासून सुरू झालोय आता. आपण पुढे नको ना. मला हा तुला विषय- कळतंय का? मला सगळं कळतंय. तुला तुझं स्टँडच नाहीये. मला स्टँड आहे. आपण मी बोलले कविता की- फाडूया. कविता फाडली. गुलाब बिलाब कविताच नको. माझा स्टँड आहे, कविता नको. आपण कवितेविषयी बोलूयाच नको. हा माझा स्टँड आहे. मला चालेल. फक्त एवढं सांगायचं, तू तुझं स्टँड घे. मी बोलले म्हणून नाही, बदल नाही. असं नको करू. माझा स्टँडच कविते हे मी गाणं पाठवलेलं तुला. एक गाणं पाठवलं होतं. अय्यो. क्योंकि तुम ही हो असं. आवडलं का? छान होतं. आवडलं. मला मी मुद्दामून पाठवलं. म्हणजे अरिजित सिंग माझा खूप आवडता गायक आहे. म्हणजे बेस्ट आहे. अरिजित सिंग व्हेरिएशन देतो ना असल्या कमाल. हे टॉप नॉच, वर्ल्ड क्लास, नंबर 1 अरिजित सिंग. तुम्ही हो, तुला गाऊन पाठवलं. म्हणजे सोनू फालतू सिंगर आहे. सोनूला गाताच येत नाही. कोण सोनू? सोनू निगम. त्याला का? सोनूला गाताच येत नाही. तुझा अर्जितच टॉप नॉच वर्ल्ड क्लास आहे. अगं पण मी म्हणालोच नाही सोनू असं वाईट. मी म्हणालो अरिजित सिंग चांगला आहे. म्हणजे सोनू वाईट गातो कारण तू त्याचं गाणं ऐकलंच नाहीयेस ना. मी ऐकलंय त्याचं गाणं. तुला के माहित आहे, कैलाश खेर माहिती आहे. तू त्यांची रेंजच कधी ऐकली नाहीयेस म्हणून तुला तो कोण तो काय त्याचं नाव अरिजित सिंग. सिंग मोठा वाटतो. हा अगं तसं काही नाहीये राणी. बरं बाई, सोनू निगम मोठा बस. म्हणजे अरिजित सिंग घाण गातो. तुझा सोनू निगम आता मोठा झालाय म्हणजे अरिजित सिंगला व्हॅल्यू नाहीये. अगं, हा? मी तसं नाही नाही तसं नाही म्हणाला. मग कसं म्हणाला? जाऊ दे ना. सगळे सिंगर त्यांच्या ह्याला छान आहेत, मस्त आहेत. इक्वॅलिटीचा आव आणतोय तू आता. इक्वॅलिटी कुठून आली मध्ये? मी बोलले म्हणून आता सगळे बेस्ट आहेत, सगळे भारी आहेत असं नको म्हणूस. अरे पण इक्वॅलिटीचा संबंधच नाही. इक्वॅलिटीचा संबंध नाही. तुला तुझं स्टँडच नाहीये ना. मी बोलल्यावर तुझी मतं कशी बदलतात ओंकार? वेटर वेटर वेटर. आलो सर. आलो सर. माझं एवढंच म्हणणं आहे, स्वतःचा स्टँड घ्यायला शिक. हा, एवढा वेळ सँडविच आणायला? एवढा वेळ? नाही सर, मी मगाशी आलो होतो पण तुमचा स्टँड वाकत होता म्हणून परत गेलो.
सांगितलं बापरे. मी ब्रेड सांगितला. सुरभी तू ब्रेड सांगितलंस ना, टोस्ट ब्रेड वो काय वीट 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 गव्हाचा साधा ब्रेड दिसतोय, गव्हाचा ब्रेड दिसतोय हा तुला. ब्रेड कोणी आणायला सांगितलं? कशाला स्वतःचा शानपणा करतोस रे? ब्रेड नसलेलं सँडविच द्या, ब्रेड नसलेलं ठीक आहे. ब्रेड नसलेलं द्या. करेक्ट, मस्त. बस 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 हा तुमचा राहू द्या. हा घ्या. हा हे अख्खं घेऊन जावा. तू सांगितलंस ना ब्रेड आणायला. तुला हवं होतं ना ब्रेड, हे साधं ब्रेड. ए इकडे 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 पटकन ये. याने सांगितलं ना ब्रेड खाऊ दे, याला ब्रेड. अनेल दे सांगते ना तुला मी. सांगते ना मगासपासून अगं, ब्रेड हो. खायचंय, दे याला ब्रेड दे. नाही मॅडम, मी हे आता कुत्र्याला टाकत होतो. 2 याला टाक. टाक कुठे, वाढ तरी म्हण निदान. हा, मग आता तो कुत्र्याला टाक म्हणाला तेव्हा बोलायचं ना त्याला. त्याला का नाही बोलत? मलाच कशाला बोलतोस तू प्रत्येक वेळी? पण कुत्र्याला मला का बोलतोस? आपण कुत्र्याला ॲनिमलिस्ट कुठला? ॲनिमलिस्ट असं काही नाहीये आयुक्त. काही नाही मग त्याला बोला, "ए, टाक ना टाक bread, तो बाबा, त्याला खाऊ टाक दे." टाक मला, टाक काय ते. अनहेल्दी आहे सांगते तरी आपलं ब्रेड खायचंय त्याला. तू थांब ना जरा. सुरभी तू जरा थांब ना यार, 1 मिनिट. माझं एवढंच म्हणणं आहे, तू तुझा ना स्टँड घ्यायला शिक. हा. तुला काय खायचं हे पण नाही कळत ओंकार. तुला स्टँड घ्यायला हवं की मला अशा मुलाशी लग्न नाही करायचं ज्याला स्वतःची मतच नाहीये. लग्न करायचंय ना, मी माझी मतं मांडतो. घाबरू नकोस, मी माझी मतं, आपण त्याच्यावर बोलूया. मतावर ठाम. येस, मी माझ्या मतावर स्टँड घे मतावर. स्टँड. एकदम. या. हा. एक घरी कोण कोण असतं तुझ्या? आता घरी कोण कोण असतं तुझ्या? बरोबर आहे प्रश्न. मस्त. बाहेर कोण नसतं असं का नाही विचारलं? अरे देवा. हं? बाहेर माझे नातेवाईक नाही राहत, घरातच राहतात माझे नातेवाईक. पण असं कोण विचारतं? बाहेर कोण कोण नसतं? हसू नकोस. नाही, असं असं कोणीच तुला कळत नाहीये तुला काय प्रश्न विचारायचे? नाही, मला हे की घरात तू कोणाबरोबर राहतेस? घरात तू कोणाबरोबर राहतेस? बाहेर तुला नाही राहत, तू कोणाबरोबर, ज्यांच्या बरोबर तू घरात राहतेस? आई बाबा आणि लहान बहीण आमची घरात. हा सेम पिंच. मी पण, म्हणजे मी तुझ्या आई बहीण बरोबर राहत नाही, मी माझ्या आई बाबा आणि लहान बहिणी बरोबर राहतो. हा. आणि खरं ना, मी तुला सांगतो, तुला सासूचा काही त्रासच नाही. माझी आई एवढी चिल आहे ना की अरे कमाल चिल. म्हणजे माझं आणि आईचं एवढं बॉन्ड क्लोज आहे, मित्रापेक्षा जास्त क्लोज मला आई आहे. आई इज क्लोज टू मी. आणि बाबा बाबा पण क्लोज आहेत, पण आई जरा जास्त क्लोज आहे. तुझं शिक्षण कोणाच्या पैशावर झालं रे? बाबा. कोणाच्या घरात राहतोस रे तू? बाबांच्या घरात राहतो. मग ज्या माणसाच्या घरात राहतोस त्या माणसाला तू तुझ्या आयुष्यात दुय्यम स्थान देतोय. नाही, मी दुय्यम स्थान आई देतच क्लोज नाहीये. आहे तुझ्या, तुझी बाबा तुझे क्लोज नाहीये तुझ्या. अगं पण तसं मित्रांपेक्षा आई क्लोज आहे. मित्र फालतू आहेत म्हणजे तुझे. ती चांगली गोष्ट आहे ही. खरं तर आई क्लोज आहे आणि बाबा दुय्यम नाहीयेत. प्लीज, बाबा दुय्यम नाहीयेत. मी बाबांना आत्ता वाढदिवसाला कार देणार आहे, तुला माहितीये का? बाबा कसे दुय्यम असतील? आईला काय देणार? नाही, आईला झाला वाढदिवस. काय दिलंस? कार दिलीस? कार का देऊ मी? का देऊ? बाबाला तू कार देणार, आईला कार का देणार? अगं, आईला कार का देऊ? तिला चालवता येणार आहे का? म्हणून काय असं का देऊ कार मी? हसतोयस तू. नाही असं स्त्रियांवर हसतोयस तू. नाही. बायका कशा गाडी चालवणार असं हसतोयस तू. बायका नाही, आई माझी कशी गाडी चालवणार असं हसलो मी. कशी चालवणार? तू आणि तुझ्या पप्पांनी मिळून तिला ड्रायव्हिंग क्लासला घातला आजपर्यंत, तर ती बिचारी बाई कशी शिकणार रे गाडी? अरे पण- अत्याचार करताय बायकांवर. तुझ्यासारखे पुरुष आहेत ना, म्हणून बायका मागे राहिला ते विसरू नको ओंकार. मी एकट्यामुळे अख्ख्या समाजाच्या बायका मागे राहिले? माझ्या एकट्यामुळे? काय ताकद आहे माझ्यात? आवाज नको वाढवस. आवाज वाढवून तुझा मुद्दा क्लिअर होणार आहे असं काही अरे पण मी नाही. बायकांना जज करतो. मी बायकांना जज नाही आजकालच्या बायका बाईक, रिक्षा, बस, विमान चालवतात. माझी आई गाडी पण नाही चालवत. हेच तुझे विचार बदल. अरे विचार नाही ओंकार, तुझ्या नावामध्ये ना ओंकार आहे. तू तुझ्या आईला साधी कार देऊ शकत नाही.
मी कार देतो पण लॉजिक तुझ्याजवळ ठेव प्लीज. मी देतो कार बाई, मला काही प्रॉब्लेम नाही कार देण्यात. मी देतो, आईला कार देतो. कशाला देणार आता? कार बाबांना देत होतास ना. अरे मी बाबांना मैं सबका दो प्लेट लाता है रे. मैं सबका दो प्लेट लाता है. मम्मा को गाडी, बाबा को गाडी, मम्मा को कपडे, बाबा को कपडे. मम्माला काय नाही. बाबा कन्व्हिक्शनने बोल ना मित्रा, प्लीज कन्व्हिक्शनने बोल. हे नको करूस. मी बोलते म्हणून माझी मतं बदलणार आता. हे असं नको वागू. अरे स्टँड तसं- घे तुझ्या मतासाठी. माझा स्टँड ना तुझ्या कानाखाली काढेन मी आता. गप्प बस. स्टँड घे, स्टँड घे, स्टँड घे. माझा स्टँड बरोबर आहे. डेपो सांभाळ स्वतःचा. बस तिकडच्या तिकडेच उभे आहे. तू तुझा डेपो अख्खा फिरवते सगळीकडे. डोंगर का पाणी, डोंगर का पाणी. इकडचं हे, तिकडचं ते. काही नाही आपलं. माझी मतं जर डोंगर का पाणी असतील ना, मग तू ठरव ना. तुला डोंगरावर राहायचं की पाण्यात राहायचंय? त्याच्यावर रडतो. तुझी कसली मतं? तुझी मतं नाहीच आहेत. माझ्या वाक्याला फक्त विरोध करतेस तू, एवढंच. एक मिनिट, असं काही नाहीये. तुला काय वाटतं मला माझी मतं नाहीयेत? नाहीच आहे. ठामपणे सांगू शकते, तुला तुझं स्टँड नाहीये. ए गप्प बस गा. मी ह्या रस्त्याच्या ह्या बाजूला असलो की तुला त्या बाजूला जायचं असतं. मी त्या बाजूला असलो की तुला ह्या बाजूला यायचं असतं. आयुष्य माझा रस्ता क्रॉस करण्यात जाणार आहे फक्त, कळलं का? अरे. तुझ्याशी लग्न केल्यात. मला सांगते कोणीतरी मुला. रस्ता ए, करत मूर्ख अशी मुला. गाडी आहे, ठप, मी मरेन ए, एवढं होईल माझं. मूर्ख मुला. काय मूर्ख मुला. बोल बोल काय बोल बोल. तुला मी तेच सांगते मगासपासून. आयुष्य आहे ना खडतर रस्त्यासारखं असतं. गुड मॉर्निंग मेसेजेस घशात घालेन मी रात्री येऊन. आयुष्य खडतर रस्त्यांसारखं असतं. तुझ्या बरोबरचं आयुष्य असणारच आहे खडतर तू रस्त्यांसारखं. माझ्या मतांचा अपमान करतोय आता. तुला ओंकार. मतच नाहीये तुझी. तुला मतच नाहीये. मला माझी मतं नाहीयेत असं नाही म्हणतो आहे. तुझं. तू माझ्या मताला फक्त विरोध करतेस, विरोध. तरी तुला मी- स्टँड नाहीये तुझं. ए गप गे, किती आहे ते स्टँड नाहीये, स्टँड नाहीये. तरी मी विचार करत होतो, लताबाईंची गाणी डिसलाईक करणारी ही कोण लोक आहे? तुमच्यासारखी लोक आहेत ही. तुमच्यासारखी 1000 लोकांनी लाईक केलंय, मग मी डिसलाईक करणार. मी असं दाखवणार. येडी कुठली. गप्प बस. मला सांगते तू जास्त बोलतोय. मी जास्तच बोलणार. मी तुला काय वाटतं मला काही ह्या गोष्टींमधलं कळत नाही? मी उगाच माझी मतं मांडते. तुम्हाला कळतच नाही. तुम्ही ती लोक पिक्चर न बघता बॅन करा, बॅन करा, बॅन करा. अरे बघा तरी आधी येड्यांनो. कला नाही, कलात्मकता नाही, फक्त विरोधाला विरोध करत राहायचा. विरोध करायचा ना मानसिक आजार झालाय तुम्हाला. आजार. रोगी आहात तुम्ही, रोगी. लक्षात जास्त घे. बोलतोयस. जास्त नाही बोलायचं. जास्त बोलतोयस, वात ओंकार. कुकुट आहेस तू. वात कुकुट. गप. मी कोण आहे? वात कुकुट. उलटा वात कुकुट आहेस. आणि मी तू. असं उलटा वात कुकुट आहे. उलटा प्रश्नार्थक वात कुकुट आहेस तू. प्रश्नार्थक उलटा वात कुकुट असा. मी प्रश्नार्थक उलटा वात कुकुट आहे. बोलताही येत नाही तुला. गप्प बस. प्रश्नात उलट वात कुकुट. जास्त बोलू नको ओंकार. हे प्रश्न प्रश्न प्रश्न. नुसतं होला नाही करायचं, नाहीला हो करायचं. मी नाही म्हणते. हो नाही. हो नाही. हो नाही. हो नाही. नाही. हो. बघ येडे, बघ काय करते असते. नाही नाही नाही. काळा बोलला पांढरा बोलायचा, पांढरा बोलला काळा बोलायचं, घुटणा बोलला हे म्हणायचं, डोळे बोलले कान बोलायचं, नाक बोलले तोंड बोलायचं. विरोध करत राहा फक्त. जास्त- सूर भी मेरे से रे तू दूर अभी. अभी क्या अभी. वाजव वाजव. मी सोडून जातोय तुला. जोरदार टाळ्या. खूप भारी, खूपच भारी. प्रसाद दा. इतक्या कळकळीने केलेल्या फ्लर्टिंगला जर सुंदर मुलगी रिस्पॉन्स देत नसेल तर एका सुंदर पुरुषाने नक्कीच दिला पाहिजे. येस सर. सुंदर पुरुष मी. अफलातून ओंकार, अफलातून या सिरीजवरनं मला असं वाटतं की तुझं सगळ्यात जास्त प्रेम आहे. तू खूप खुलतोस या सिरीजमध्ये आणि त्याचा ग्राफ आम्हाला कळतच नाही की तुझ्या रोमॅन्टिसिझम मधून तू फ्रस्ट्रेशनला कधी पोचलायस. थँक्यू सर. इतका स्लिक नेतोस तू तो ग्राफ. ह्याच्यात तुझी ताकद आहे मित्रा. कमाल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. शिवा अप्रतिम, अप्रतिम. म्हणजे उत्तम आणि अत्यंत मोलाची तितकीच तगडी साथ दिलीस तू त्याला. आणि तुझ्या अभिनयातली मॅच्युरिटी दिवसेंदिवस इतकी सुपर्ब पद्धतीने प्रेझेंट होतीये की फार मस्त वाटतं बघताना. थँक्यू. वा वा. श्रमेश, शोले फेमस झाला पण हिरो हिरोईन इतकाच गब्बर पण लक्षात राहिला. किंवा मिस्टर इंडिया फेमस झाला पण मोगॅम्बो पण तितकाच लक्षात राहिला. तू या सिरीजचा मोगॅम्बो आहेस आणि मी खुश आहे. वा 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 दादा. आहा. म्हणजे अशक्य टायमिंग आहे
तुझं अशक्य आणि इतका वियर्ड सेन्स ऑफ ह्युमर आहे ना तुझा की ओ म्हणजे म्हणजे ती जी मधली जागा आहे ना ती सुचूच शकत नाही मित्रा. पण ते जे टायमिंग होतं ना इकडे जे बोलते त्याच्यानंतर तू तिथनं निघून जाणं आणि गंमत काय आहे की हे सेंटर स्टेजला इतक्या फ्रंटला आहेत आणि तू इतक्या कोपऱ्यात कुठेतरी बारीकसा दिसलास पण तेवढ्यात लक्ष वेधून घेणं ही अभिनेत्याची ताकद आहे. वा वा. आणि तुला मिळालेल्या रिस्पॉन्स नंतर समोरच्या 2 नटांनी आपली वाक्य न दामटवणं ही या मंचाची वृत्ती आहे. वा वा वा. जे ज्याचं आहे ते त्याला मिळावं हा या मंचाचा संस्कार आहे आणि तो कायम शाबूत राहायला हवा. फॅन्टॅस्टिक, बहारदार, खूप मजा आली, खूप मजा. मंडळी असं म्हणतात की नावात काय आहे, पण ज्यांच्या नावातच सगळं काही आहे अशी फॅमिली आज इथे येते नाव बदलायला. मंडळी आपापल्या व्यग्र चित्रीकरणांमधून वेळ काढून फायनली आपली लाडकी कोहली फॅमिली आज मंचावर येते. त्यांचं जोरदार टाळ्यांनी मंचावर स्वागत करूया. ते पण तुम्हाला नावं चेंज करायचंय तुमचं हो, बरोबर सर. आहे? हां, हरकत नाहीये. तुम्ही काही नावं फायनल केलेली आहेत? सर तेच ठरत नाहीये, म्हणजे माझ्यासमोर 4-5 ऑप्शन्स आहेत पण मी कन्फ्यूज झाले काय करायचं कळत नाही. आणि हे निर्णय आधी घरीच घ्यायचे ना तुम्ही. कसं असतं माहिती का, तुम्ही यंग आहात म्हणून तुम्हाला एक वडीलकीच्या नात्याने सल्ला देतो. Yes, sir. कसं असतं आयुष्यात निर्णय असतात ना ते वेळच्या वेळी घ्यावेत. निर्णय घेण्याची एक अंतिम वेळ असते ती कधी न टाळता कामा नये. बरोबर. नाही तर मग अरुण कदम यांच्यासारखं होतं. त्यांच्यासमोर त्यांच्या आयुष्यात 2 पर्याय होते, एक खगोलशास्त्र आणि अभिनय. त्याने अभिनय निवडला आणि आज बघा काय झालं, देशाचं किती मोठं नुकसान झालं. आज जर ते खगोलशास्त्रज्ञ झाले असते तर मीरा रोड ते सूर्य वाया महाबळेश्वर अशी शटल सर्व्हिस त्यांनी सुरू केली. Yes. हो की नाही? Correct. पण आज काय झालं, आज बघा आपल्यात बसून ते आहे की नाही. हो. त्यामुळे ही निर्णय घ्यायची जी वेळ असते ना ती कधीही मिस करू नका. ओके. Yes, sir. तर हे जे 4-5 ऑप्शन्स आहेत त्यातून तुम्ही तुमचं नाव परफेक्ट निवडा आणि मला सांगा. घ्या 5 मिनिटं बसा Okay, तिकडे. okay, sir. हा? हा, आणि मला सांगा. हा, गुड गुड चॅप, यंग चॅप. चलो नेक्स्ट. बसा 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 बसा. स्वागत आहे तुमचं, खूप खूप स्वागत आहे. मी समीर चौगुले. मी काय सेवा करू शकतो तुमची? मला नाव बदलायचं ऐका 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 ऐका. तुम्ही असे ओव्हरलॅप्स केलीस वाक्यांची तर फक्त तुम्हाला वाक्य म्हणण्याचा आनंद मिळेल, आम्हाला ऐकण्याचा आनंद मिळाला पाहिजे की नाही, आहे की नाही. त्यामुळे एकेकानी एकेका वेळेला बोला. हा, चला आता पहिलं कोण सांगणार आहे मला? कोण आहात तुम्ही? मी शिवाली. मी दिवाली. मी पावली. मी आवली. ते नाही म्हणत मी, तुमची नावं विचारली मी. नावं काय? आम्ही आमची नावेच सांगितली. हे नाव आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली. मी दिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोहली. नाही, हे बघा, संगीत मला सुद्धा आवडतं, हो हो. पण म्हणून आयुष्यातलं प्रत्येक वाक्य त्याला चाल लावायची असं नाही होत. कळलं का? जगातलं कोणीही असं वागत नाही. नॉर्मल बोला तुम्ही. आम्ही असंच बोलतो. आमचं नॉर्मल हेच आहे. हेच तुमचं नॉर्मल आहे? हो. खूपच आनंद आहे. असो, मला हे कळतंय. पटापटा मी तुम्हाला मदत करतो कारण ह्या मिशीवाल्या ज्या गरोदर आत्या आहेत त्यांना मोकळं करायचं. हां, मला सांगा, पटपण काम करून टाकतो. मी मिशीवाली गरोदर आत्ता नाहीये, मी यांची वडिली आहे. यांची वडिली हे कुठलं नातं आहे? स्त्रीलिंगी बाप कुणाचा असतो? असो असो, पण तुम्ही इथे का आलायत मला सांगा का? आता इथे नाव बदलायलाच येणार ना. इथे काय स्टीलच्या भांड्यावर नाव करून घ्यायला येणार आहे? बंब 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 बंबा. हे काय? हे काय? माझं भांड तांब्याचं आहे. कशाला मारायला भांडी घेऊन माझ्या समोर येत आहे? भांडीवाला वाटलो का मी तुम्हाला? नका. मुळात ना भांड्यावर जेव्हा आवाज काढतात ना तो मला किळसवाणा वाटतो. त्यात तुमची मिमिक्री बिभत्स. नका करत जाऊ. हे लक्षात आलं का? मला सांगा, तुम्हाला नावं चेंज करायची आहेत की नाही? ओके ओके. कोणाकोणाला नावं चेंज करायचं मला सांगा. मी सांगू? हां, ही सांगेल. जास्त करू नका. मी शासनाचा माणूस आहे, अधिकारी आहे. माझी मस्करी करायची नाही. डायरेक्ट त्यांनी सांगितलं असतं ना
ही सांगून गाठबीट बसेल शरीराची. कसं शरीर आहे बघा जरा तुम्ही स्वतःच. यार नशिबी कोण माणसं आली आहेत माझ्या तेच कळत नाही यार. मी शिवाली आवली कोहली. मी देवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी अवली लवली कोहली. नाही आवडत आहे मला चाल तुमची. वेडे वाटताय. गप्प बसा. वहिनी तुम्ही सांगा. खरंच तुम्ही वेडे वाटताय. अरे ते नाही हो. नावं चेंज करायची आहेत ना तुम्हाला, त्याबद्दल सांगा. 4 नावं बदलायची आहेत. काही डिस्काउंट मिळेल का? का मेथीची जुडी घ्यायला आलात तुम्ही? डिस्काउंट? शासनाचं ऑफिस आहे. जी फी ठरवलेली आहे तेवढी तुम्हाला पे करावी लागेल. शी बाबा. शी बाबा. शी बाबा. शिबा आबा. चाल बदला रे, चाल बदला. ही चालेल का? अरे काय फॅशन डिझायनर आहे का मी? ही कुठली चाल आहे तुझी? मी काय सांगतोय लक्ष द्या ना जरा. असं करू नका बाळांनो. माझे खूप काम आहे. तो बघ माणूस ऑलरेडी वेटिंगला बसलाय तिकडे. असं करू नका. हा तर तुम्हाला नावं बदलायची आहेत मला सांगा. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर नावं बदलायची आहेत मला सांगा. नावं तुम्हाला का बदलायची आहेत? काय कारण असू शकतं? आजपर्यंत आमच्या नावामुळे खूप गोंधळ झाली. लोक आमच्यावर हस हस हसली. आजपर्यंत लोकांनी आम्हाला खूप शिव्या घातली. माझ्या नावामुळे तर लोकांनी मला टपली मारली. आणि लोकांनी मला तर दगड फेकून 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 दगड फेकून मारली. किती दगड फेकले रे तुला मारायला? सांग ना मला. पण एवढं ऍक्च्युली एका नावामुळे होऊ शकतं? ऍक्च्युली हो. काय नाव आहे त्या नावात? काय एवढं? मी शिवाली आवली कोहली. देवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मैंने तो बता दिया अवली लवली कोहली. अरे घाबरे नको. का तू जरा वेगळं करतोस? सांगून ठेवतोय जरा वेगळं करतोय. डोक्यात नको जाऊ. मी अजून शांत आहे ना बाळा. आणि ही जी तुमची नावं आहेत ना तुम्हाला दगड मारलेच पाहिजेत. या लायकीची नावं आहेत तुम्हाला. हा? सर हा. मृदुकल शोभिनी की शिशुपाल रक्तरंजित ह्यात मला कळत नाही कुठलं नाव. कुठली? मृदुकल शोभिनी आणि शिशुपाल रक्तरंजित. कन्फ्यूज आहे सर, कुठलं घेऊ मला. बस तिकडे. बस बस. मी ऑलरेडी नावांच्या कन्फ्युजन मध्ये आहे. माझं कन्फ्युजन वाढवू नकोस. sorry, हा? मी- प्लीज. हा एक नाव फायनल करा आणि मला नंतर सांगा. मी आहे ना मदतीला तुमच्या. येस सर. हा एक नाव फायनल करा आणि मला सांगा. हं? हा आता मला सांगा तुमच्यात लहान कोण आहे? हा शिवाली. काय नाव आहे तुझं? मग शिवाली काय म्हणालीस ना? हा होय, हळू का? हा शिवाली तू लहान आहेस बरोबर आहे. तर मला सांग तुला तुझं नाव बदलायचं आहे? नवीन नाव का हवंय तुझं? मी शिवाली. मला माझ्या आईचं नाव पावली खूप आवडतं. मला माझं नाव ठेवायचंय पावली. मी दिवाली. मला माझ्या लहान बहिणीचं नाव खूप आवडतं म्हणून मला माझं नाव ठेवायचंय शिवाली. मी पावली. मला माझ्या दोन्ही मुलींची नावं खूप आवडतात म्हणून मला माझं नाव ठेवायचंय शिबिवाली. शिवाली? शिवाली बिवाली शिबिवाली. अरे तुम्हाला कळतंय का? कन्फ्युजन दूर व्हावं म्हणून तुम्ही नवीन नाव ठेवताय की नाही? कन्फ्युजन दूर होत आहे का? मग नाही होत आहे. लक्षात घ्या. हे अशी काही वेडी वाकडी नावं जर जुळवलीत तुम्ही काय होईल तुमचं नाव? मी पावली आवली कोहली. मी शिवाली आवली कोहली. मी शिबिवाली आवली कोहली. म्हणजे याचं काय म्हणजे काय? माझं नाव कोणीच नाही ठेवली. तुला काय करायचं आता? माझं नाव आहे अवली लवली कोहली. मला माझ्या वडिलांचं नाव ठेवायचंय. वडिलांचं नाव काय? लवली कोहली. मग माझं नाव होणार लवली लवली कोहली. अरे आता तू येडा का रे? तू येडायस? आता तू तुझं नाव लवली केल्यानंतर ह्यांची पण नावं चेंज होणार. आता ह्यांची नावं काय होणार? मी पावली लवली कोहली. मी शिवाली लवली कोहली. मी शिबिवाली लवली कोहली. मैंने तो पहले बता दिया लवली लवली अरे कोहली. घाबरे नको. तुम्हाला काय वाटतं मी टाइमपास म्हणून इकडे उभा आहे? फालतूगिरी करू नका. सांगून ठेवतोय माझं. मी पेशन्स सुटत चालले आहेत. प्लीज इथे मी जनतेची सेवा करायला आहे. हा शांत बसा जरा. सर हा सूर्य तेज रुद्रपतेंद्र की निमिष मात्र बब्रुवान. काय काय काय? सूर्य तेज रुद्रपतेंद्र की निमिष मात्र बब्रुवान. ह्यात मी कन्फ्यूज आहे सर. म्हणजे मगाची 2 कॅन्सल झाली पण ह्यात काहीतरी एक सांगा सर. गोट्या ठेव. गोट्या. पण सर माझं आडनाव कपाले आहे. बस तिकडे. बस. तुझं नाव काय आत्ता म्हणालास? याचं काय समजायचं रे? ह्याचं काय समजायचं मी? पहिलं की आत्ताच? अरे आत्ताचं नाव काय तुझं? लवली लवली कोहली. 2 लवली आहेत ना. यातला बाप कसा ओळखायचा?
आणि बापाचं नाव ठेवायचंय कशाला तुला? मग मी पहिला लवली आणि दुसरा लवली ठेवू? अलेक्झांडर आहेस? प्रिन्स चार्ल्स आहेस? पहिला प्रिन्स दुसरा प्रिन्स ठेवायला कोण आहेस कोण तू? हा, मुळात बापाचं नाव तुला ठेवायचं ना, बापाची परमिशन काढायला लागते. काढलीस? अरे बापरे, लवली तर टिवलीकडे गेली आहेत. कोण टिवली? माझे काका. काकांचं नाव टिवली आहे? हो, कारण बावली आजारी आहे ना. कोण बावली? काका, टिवली आणि लवलीची लहान बहीण माझी आत्या. अरे आत्याचं नाव टिवली आहे? हो, आता लवली आणि टिवली चवलीच्या गाडीत ना बावलीकडे जाणार आहेत. अरे कोण आहेत हे? आणि तिकडे दमनची दमली भेटणार आहे. अरे गप्पा बसा रे. अरे नका करू हे. लिवलीनी ढिवलीनी बिवलीन बिवली ली 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 डोकं फिरायला लागला तर माझं. ली नकोय हा शब्द मला. माझ्या ऑफिसमध्ये ली शब्द यापुढे मला नकोय. लक्षात आलं? नवीन नाव असते तर सांगा, नाही तर मी नेक्स्ट बोलवतोय. नवीन नाव आहे तुमच्याकडे? आमची नावे ठरली. हा सांगा चला. मी आहे कामिनी. गुड. मी आहे भामिनी. भामिनी. मी आहे स्वामिनी. मी आहे दामिनी. तू का दामिनी? तू का दामिनी? पुरुष आहेस ना तू, दामिनी कसा तू? मग मी दामिना होतो. दामिना नाव कोणाचं असतं? दामिना. मग मी दागिना होऊ? असंही नवरा म्हणजे बायकोचा खराखुरा दागिनाच असतो. हे दागिना नाव ठेवणार असतील तर मी माझं नाव ठेवते बांगडी. मी वाकी. मी बाजूबंद. मग आमची नावं होतील मी वाकी दागिना कोहली. मी बाजूबंद दागिना कोहली. मी बांगडी दागिना कोहली. मी दागिना लवली कोहली. तुम्हा सगळ्यांना एका लाकडी बॉक्स मध्ये बंद करतो, प्राजक्ता माळीला देतो आणि सांगतो एखादा स्टुडिओच्या बाहेर लॉन्च कर या सगळ्यांना आणि तिकडेच विसरून ये. निघायतून ओ हो, लेट्स गो टू द प्राजक्ता माली. निघ. चली. सर, मी माझं नाव झुंजारपती कवच कुंडले त्रिनेत्री हे ठेवलं तर? तू तुझं नाव एवढंच ठेवायचं किंवा एवढंच ठेवायचं. ली हेच तुझं नाव आहे अहो, आता. सर, पण- पुच किंवा एवढंच ठेवायचं. फास्ट फायनल. फायनल नाही. क्या बात है, बहारदार परफॉर्मन्स आहे. नावांचं कन्फ्युजन मला प्रचंड आवडलं. क्या बात. प्रसाद दा. वा वा. मी कमेंट देऊ का ही देईल आधी काय? भन्नाट. आज जे कन्फ्युजन केलं ते इतकं डोकं भणभणायला लागलं, इतकं आहे ते, पण भन्नाट. आणि बने तुला माझा सल्ला किंवा विचारणा अशी आहे की आत्ता कुठे नाव कमवायला लागलायस तेवढ्यात का बदलायचंय तुला? खूप शुभेच्छा, मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स ॲज युजल. मला आता हे फिलिंग्ज आहेत की आय विश आय कुड हग अ सिरीज. आणि तुम्हाला खूप मिस केलं हे मला आत्ता सांगायचं आहे. जेव्हा ही सिरीज नसते तेव्हा तुम्ही असेच्या असे आम्हाला आठवता. हे या सिरीजचं यश आहे असं मला वाटतं. समीर दादा, मला जी मोकळीक तू बाकीच्यांना देतोस या सिरीजमध्ये वावरण्याची आणि तू रिलॅक्स करतोस ते बघायला फार आवडतं. बने आज दिन बने, बहुत दिनों बाद मजा आ गया. मजा आली, मस्त होती. वा. मंडळी, लग्नगाठी या कधी कुठे कशा बांधल्या जातील काही सांगता येत नाही. चला बघूया याच लग्नगाठींमुळे काय उठाठेवी घडताय ते. ज्या उठाठेवी दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. नाही सर. हो सर. नाही सर. मी आज काहीही करून फाईल पाठवतो सर. हो सर. नाही मला माहिती आहे जरा उशीरच झालाय, पण आज हेड ऑफिसला फाईल येईल. येस, सॉरी सर. सॉरी. नो सर. येस, सॉरी सर. थँक्यू सर. बाय. हे दत्तू, खूपच उशीर झाला का रे? हो. पिपाणी आली. आली पिपाणी जोर जोरात वाजून गेली. तुमच्यावरचा सगळा राग स्टाफवरती काढलाय. बापरे, तुम्ही आलेल्या आतमध्ये पाठवायला सांगितलं. लगेच बोलवलं. जा लवकर. जरा इथे ठेवते. सर, आत येऊ सर? या, अजून आत या. अय्या, सॉरी. या आता, परत नका करू. या मालकीनबाई. कसं काय आलात? जरा उशीर झाला सर. sorry. हो का, मालकीनबाई? मी नाही मालकीनबाई, मी साधी क्लर्क आहे सर. मग वागा तशा. मग जरा तशा वागा. कधीही येता, कधीही जाता. कामाची काही फिकीर नाही, काही नाही.
काय सांगितलं होतं परवा? आज सकाळी 10 वाजता मला टेबलवरती फाईल हवी आहे, हेड ऑफिसला पाठवायची आहे. कुठे आहे फाईल? तुम्ही स्वतः 3 वाजता उगवले. 3 वाजता आलेल्या आहेत मालकीनबाई. 3 वाजता आलेल्या आहेत मालकीनबाई. सॉरी सर, ते हा. जरा लग्न होतं. जरा लग्न होतं द्या, कारण द्या. या वयात लग्न करणार आहात तुम्ही? नाही ना सर, नाही बॉस आपला विनोद करतोय. ए मज्जा हसा. तसं नाही सर, मग? सॉरी सर. काय? ते माझं लग्न नाही, मग कुणाचं लग्न? माझ्या मुलाचं लग्न होतं. वा, काय थापा मारतील ना. काय काय बाबा, अचानक मुलाचं लग्न. आज मला वाटलं मुलाचं लग्न, मी केलं मुलाचं लग्न. वा. नाही सर, आमच्यासाठी पण अचानक होतं. काय पर्याय सोडला नाही पोराने. म्हणजे? पळून आणली पोरीला. तुमचा मुलगा एक मुलगी पळवून घेऊन आलाय. एक मुलगी पळवून घेऊन आलाय तुमचा मुलगा. हो सर. बसा बसा, बॉस बोलतोय, आपण नाही बसायचं. सर, सॉरी सर, तसं नाही. डायरेक्ट आलात ना. सॉरी सर. मुलगा मुलगी पळवून घेऊन आलेला आहे. हो सर. नाही, तो तरी दुसरं काय करणार? काय संस्कार काय केलेत ना आपण मुलावर? काय संस्कार केलेले आहेत आपण मुलावरती मला सांगा. असं नाही सर, मी ये इधर आओ, इधर आओ. ये क्या क्या देख रहा है उधर से? क्या देख रहा है उधर से? क्या है, मदारी है मैं? मदारी का है क्या? तो क्यों देखा? क्यों देखा? माकड़ तड़े करते क्या? मैं वो कर रहा हूं क्या मैं? चलो काम करो. इधर आओ, इधर आओ, इधर आओ. हसे क्यों? हसे क्यों? सर तुम्ही ते हिंदीमध्ये बोलत होता म्हणून मला हसायला आलं. हा, ते माझं चुकलं. मी काम कर. ओय ओय, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा. काम कर. सॉरी सर. हा, सॉरी करत बाई. हे मी कशावर रागवत होतो? मुलाचं लग्न माझ्या. मुलगा, बसा जरा तुम्ही, बसा. लग्नाला आलाय माझ्या, बसा. म्हणजे असं बसा. हे असं असं बसाल तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये? नाही सॉरी सर. नीट बसा, नीट बसा. हा, अरे बापरे. नाही, मांडीला मांडी होतच नाही. नाही, नीट बसा, नीट बसा. एक ऑफिसचे तिकीट्स असतात, ते पाळा. ओहो. काय करणार तुमचा मुलगा? काय करणार मला सांगा? पळवूनच आणणार ना मुलगी. नाही सर, संस्कार नाहीत त्याच्यावर. काही संस्कार नाही, काही नाही. आई बेशिस्त, मुलगा बेशिस्त, उंडारतोय आपला बाहेर, आणतोय मुली पळवून, करतोय लग्न. सर, असं काहीतरी वाटलं पाहिजे जरासं तरी. हा? संस्कार कसे असले पाहिजेत? मी जसे माझ्या मुलांवर केले तसे असायला हवेत की नाही? माझी मुलं बघा, सकाळी उठतात, योगा करतात, संध्याकाळी स्तोत्र म्हणतात, रात्री झोपण्याआधी मोठ्यांच्या पाया पडतात. 5 रुपयाचं चॉकलेट जरी घ्यायचं असेल तरी मला विचारतात, बाबा घेऊ का? आणि मग घेतात. कळलं का? हे असतात संस्कार. नाही तर आपलं चांगलं आहे. सर पण मी पण केलंय. काय केलंय तुम्ही? कोंबडी फिरते अशी इकडे तिकडे, पिलं भटकताय तिकडे तिकडे. ते काही नाही, खूप झालंय तुमचं. हे घ्या, दिस इज फायनल. काय? टर्मिनेशन लेटर. नाही सर, सर प्लीज. मी तुम्हाला कामावरनं काढलेलं आहे. हे तुमचं टर्मिनेशन लेटर आहे. करू सर, एकदा शेवटचं चुकलं सर, माफ कर सर. मुलांचं शिक्षण बाकी आहे सर. माझा मुलगा 12वीचं वर्ष आहे सर. गेली 6 वर्ष 12वीचं वर्ष आहे त्याचं. नाही पण पुढेच जात नाहीये मुलगा. आता करणार क्लिअर. ती सकाळी मुलगी आणली ना पळवू, ती MSc आहे. ती म्हणाली मी करून घेते, क्लिअर करून घेते. ती मुलगी MSc आहे आणि हा गधडा 12वीत आहे. त्यांचं झालं. काय शिकणार आहे तो तिच्याकडनं? करेल आता तो. नाही करणार तो. तुमचे जीन्स आहेत त्याच्यात. सर पण तुम्हाला तरी आहे का अक्कल? 5 लाखावर किती शून्य असतात? 5 की 6? 4 असतात ना. अक्कल, ही अक्कल. 5 लाखावर 4 शून्य असतात. मागे म्हणूनच तुमच्यामुळे एका वेंडरला आपण 50,000च्या ऐवजी 5 लाख रुपये दिले होते. पण सर उलटा पेंट करून तुम्ही सही केली होती ना सर? केली होती मी केली होती. पण मी ती करत असताना तुम्ही मला काय म्हणालात? सर डोळे झाकून सही करा, मी चेक केलंय. ते ऐकताना असं करून मी सही केली, त्याच्यात 4 शून्य गेलेले आहेत माझे. कळलं ना? सॉरी सर, माझं शेवटचं चुकलं. मला नका सांगो. ही अशी माणसंच नको आहेत मला अवतीभवती. आईला शिस्त नाही, मुलगा मुली पळवून आणतोय. हट. सर ऐक, शेवटचं काय करणार ना सर? आता शेवटी तुमचीच मुलगी पळवून आणली आहे त्याने. कुणाचीही आणू द्या. माझी मुलगी पळवून आणली असेल तर माझी मुलगी पळवून आणली आहे. माझी मुलगी पळवून आणली आहे. सर तुमची मुलगी पळून आणली त्याने. माझी मुलगी पळवून आणली. तुमची मुलगी पळून आणली. मला पण कसं काय, मी पण असंच झाले सर. ती म्हणाली आता MSc झाले तरी बाबांनी लग्न लावून नाही दिलं. आता म्हणतात PhD कर. पुढची 7 वर्ष अजून मी लग्नाशिवाय राहू शकत नाही असं म्हणाली. मी तिला म्हटलं PhD कर. हे माझी मुलगी म्हणालेली. डायरेक्ट घुसली हो घरात. आली, माप आणलं, स्वतःच उलांडले, गेले घरात. माझं झालं तुमच्या मुलीने माझं झालं. अरे बापरे, ही कोण असं म्हणेपर्यंत गाऊन घातला आतमध्ये भांडी घासायला बसली सर. काय कळेना झालं सर. हे सगळं माझ्या मुलीने केलेलं आहे. तुमच्या मुलीने सर 15 मिनिटात 10 वर्ष जुनी सून वाटायला लागली
एवढी लग्नाळलेली होती सर. नाही नाही हे खोट आहे. मला विश्वास नाहीये, मी माझी मुलगी नसणार. सर तुम्हाला मी असंच म्हणाले सर. मी घेतला नाही तिला घरात, तर ती म्हणते की नाही घ्या मला घरात. माझा बाप राक्षस आहे, राक्षस हिंसरा श्वापद आहे म्हणाली ती मला. असं म्हणाली? हो सर. नाही नाही नाही, माझी रसिका असं नाही म्हणणार. नाही हे जो तुम्ही खोटं बोलताय मला तर पटत मला नाही. वाटलंच होतं की तुम्हाला खोटं वाटेल. मी त्यांना घेऊन आले सोबत. एक मिनिट. पोप्या, ए पोप्या. पप्पा 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 पाया पडते ए, पप्पा. ए, ए, चल तिकडे हो, लांब हो, लांब हो. रसिका, पप्पा रसिका तू रसिका का काय केलंयस तू? लग्न करून आली आहेस रसिका? हो पप्पा, कारण माझं खूप प्रेम आहे पोप्यावर. काय नाव आहे माझ्या जावयाचं तर? पोप्या. नाही सर, ते पोप्या म्हणजे लाडा नाही, घरातलं नाव आहे पोप्या. खरं नाव त्याचं प्रपंच आहे सर. हा प्रपंच नाही, हा पसारा आहे. तुम्ही नीट काय आहे हा पोप्या? रसिका तू ह्याच्याशी लग्न केलंयस? पाया पडतो बाबा. रसिका काय बोलला? कसं बोललास? पाया पडतो. हे रसिका, हे रसिका, हे तू कोणाशी लग्न केलंयस? हे काय आणलंयस तू चुकून? ज्याला अजून कंठही फुटला नाही त्याच्याशी लग्न केलंयस तू? हा कसा आहे हा पोप्या? बघ ग जरा एकदा. याच्यापेक्षा एक खराखुरा कोंबडा आणला असतास, खुराड्यात ठेवला असता, गटारीला आनंदाने कापला असता, असा खाल्ला असता ग. हे काय? वाटेल ते ऐकून नाही घेणार मी पोप्याबद्दल. माझं पोप्यावर प्रेम आहे आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या पोप्याला वाटेल ते बोलायचं नाही. रसिका निशब्दम. कितीही काही झालं तरी तो तुझा बाप आहे, त्यामुळे आवाज खाली. सर संस्कार. असा डोंबल्याचे संस्कार. बोलायला लागला की वाटतं पंचतंत्र मधला पोपट बोलतोय. संस्काराचं सांगतायत मला. ए तू माझ्याशी बोलू नको, अजिबात. जरा शांत बस, मला तुझ्याशी बोलायचं. रसिका काय केलंस तू? रसिका काय 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 कमी केलं होतं ग मी तुझ्यासाठी? लग्न करण्याआधी बापाला एकदा सांगावं असं नाही वाटलं? पप्पा असं काय करताय पप्पा? पप्पा घर कॉलेज अभ्यास. पप्पा पप्पा घर कॉलेज अभ्यास. पप्पा पप्पा घर कॉलेज अभ्यास. पप्पा या सगळ्यात गुंता झाला होता माझा पप्पा. पण पोप्याने मला खरी गंमत दाखवली. ए पोप्यानं मला समुद्रावर घेऊन गेला. म्हणाला असे हात पसर आणि मोठा श्वास घे, बघ तुला गंमत जाणवते की नाही. आणि खरंच पप्पा मला गंमत जाणवली आणि त्याच क्षणी ठरवलं आयुष्यात पुढची गंमत मी पोप्या बरोबरच करणार. रसिका काय गंमत करणार म्हणतेस? मूर्ख आहेस का जराशी? रसिका ऐक ना, हे लग्न मूड आत्ताच्या आत्ता आपलं काय ठरलं होतं मला सांग. MSc केलंयस तू, आता PhD करायची ठरलं होतं की नाही? मग ह्याच्याशी लग्न का केलंस? डोंट वरी पापा, डोंट वरी. मी तिला PDF पूर्ण करायला देईन. PDF तुझे JPEG सुचवले पाहिजेत. PDF नसतं, PhD असतं. PhD. सॉरी. गप्प बसना, नको ना बोलूस मध्ये. कशाला रसिका? का अगं हे घर चांगलं नाहीये. मी या मुलाच्या आईला ओळखतो, ती माझ्या कंपनीत काम करते. अत्यंत दळभद्री बाई आहे, बेशिस्त बाई आहे, हिशोबात चुकते, सतत खात असते. असेल तुझी सासू, मला काही घेणं देणं नाही, पण बावळट बाई आहे ती. सर बाद झालं आता, बाद झालं. माझ्या सुनेसमोर असं बोलू नका सर तुम्ही आता. बापरे. खूप ऐकून घेतलं सर. तुम्ही असं बोलताना मग मला खूप राग यायला लागतो. मग मी माझी सगळी चिडचिड घरी निघते सर. आई त्रास करून घेऊ नका तुम्ही. आणि माझ्या घरात आता तुमची मुलगी असणार आहे, लक्षात असू दे. एक मिनिट, तुम्ही इनडिरेक्टली मला अशी धमकी देताय की तुम्ही माझ्या मुलीचा सासूरवास करणार आहात? नाही सर, सासूरवास नाही. मग खरंच माझं सगळं राग ना घरच्यांवर निघतो. मला काय करावं कळत नाही सर. मग मी पोप्या असतो ना, पोप्याला असं खरंच बाई तुम्ही काय केलं? तुम्ही माझ्या मुलीला गुद्दा मारलात तुम्ही. पोप्या अरे हाताजवळ राहत जा रे. सॉरी आई. ए जरा शांत बस, तुम्ही काय केलं ते बघा आधी. सॉरी. माझ्या आईंना काही बोलायचं नाही. रसिका आता या बाईने वरून चौथा आणि खालून 5वा मनका फोडलाय तुझा. तिला आई म्हणते. काय करेल ती बाई? माझा बाप माझ्याशी असं वागतो म्हटल्यावर सासू चिडणार नाही का? ती माझ्याशी असं वागणार नाही का? तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे पप्पा. रसिका ओरडू नका ना पप्पा. ए तिला सोड तिला. नाही सोडणार.
तुमच्यासाठी मग जगाशी भांडावं लागलं तर मी भांडेन. कोणी समोर होते 72. आहे प्रेम आहे तुझं खूप आहे. इकडे इथे आत नको लावू, कोंबडा विस्कटतो. बाळा तुझं माझ्या मुलीवर प्रेम आहे हे मला कळतंय, पण मला एक 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 प्रश्न विचारतो त्याचं उत्तर दे. खाणार काय? करतोस काय तू? आता काही करत नाही, पण मला आयुष्यात खूप काहीतरी मोठं करायचंय. म्हणजे हा कधीच काहीच करणार नाही रसिका. पप्पा तो करेल, तो आयुष्यात काहीतरी मोठं करेल आणि तुम्हाला आणि मला त्याचा अभिमान वाटेल. मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझ्या पोप्याला आणि माझ्या आईना काही बोलायचं नाही. बास रसिका. माझ्या सुनेवर आवाज चढवायचा नाही सर. झालं आता लग्न, मन मोठं करा, आशीर्वाद द्या ना सर. मी नाही देणार आहे आशीर्वाद. मग 20 लाख रुपये अकाउंटला ट्रान्सफर करा. ही काय डील आहे? ते आम्ही तिघांनी फ्लाईटचं तिकीट बुक केलं, आम्ही फिरायला चाललोय, अकाउंटला ट्रान्सफर करा. तिघांनी बुक केलं? तिघ जाणार आहात? सासरे बुवा, मी, रस्सू आणि आई आम्ही हनीमूनला जाणार आहे. हो. तिघ? हनी तुम्ही यांच्यासोबत हनीमूनला जाणार आहात? सर मी नव्हते जाणार, म्हणजे मी काय करणार ना हनीमूनला. तर तो म्हणाला की तू आता घरी बसून काय करणार, तू कुठे फिरलीच नाहीयेस तर चल आमच्यासोबत फिरायला. सुनबाई पण म्हणाली चल, तर मी आपली चल म्हंटल चल. अरे वा, छान 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 छान. जा जा जा. सुट्टी कोणी दिली तुम्हाला? सुट्टी कोणी दिली? मी तुमचा बॉस आहे की नाही? मी सुट्टी अप्रूव्ह करत नाहीये. पप्पा करा ना, असं काय करताय? नाही. माझ्या आईना सुट्टी अप्रूव्ह करा, नाहीतर आई सिक लीव्ह टाकतील. नाही ग, सिक लीव्ह कसली, टर्मिनेशन लेटर दिले हातात. काय पप्पा? हो. पप्पा घरी पण आपल्या तेच, आणि आता मी सासरी गेले तर माझा छळवत म्हणलात तुम्ही पप्पा. माझ्या सासूला कामावरनं काढून टाकलं, आता आम्ही करायचं काय पप्पा? आम्ही खायचं काय? आम्ही भिका मागायच्यात का पप्पा? बरोबर, आपण भिकाच मागूया सुनबाई. ऑफिसच्या समोर फुटपाथ आहे ना, तिथे आपण भिका मागूया. मला वाटलं नव्हतं पप्पा तुम्ही असं वागाल. नाही, भीक मागताना आधी 2 वाक्य म्हणणार. या समोरच्या ऑफिस मध्ये जो आहे ना माणूस, तो मॅनेजर माझा बाप आहे, आणि त्याने माझ्या सासूला कामावरून काढून टाकले, त्यामुळे आमच्याकडे आता पैसे नाही. द्या रे, कोणीतरी पैसे द्या रे. आणि या सगळ्याचा शेवट मी माझ्या करारी आवाजाने करेन. द्या रे, द्या. भीक द्या. द्या रे. गप्प बस. गप्प बस. तू तर बोलू पण नकोस. बोलायला लागलास तरी वाटतं रामदास पात्यांचे भावले बोलताय. बोलू नकोस. पप्पा सारखा अपमान करू नका त्याचा. तू नको ना जाऊस भीक भीक मागायला रसिका. मी जाणार. नको, ऐक ना बाळा, नको बाळा माझा ऐक. टर्मिनेशन कॅन्सल करा. करतो, हे बघ करतो. तू भीक भीक नको मागू. हे बघ टर्मिनेशन फाडलं. हे बघ कॅन्सल. पप्पा I love you, पप्पा. भीक नाही मागायची बाळा. एवढा बाप आहे ना तुझा खंबीर. थँक्यू. घेतलं तुम्हाला कामाला. हा Thank you, sir. फक्त कामावर वेळेवर येत जा. हा नाही सर, मी वेळेतच येईन, पण मी आल्यावरती घरातली सगळी कामं हिला करावी लागतील ना सर. नाही पण मी वेळेत येईन. म्हणजे मी आज विचार केला होता की पोरगी नवीन आहे, नवीन लग्न झालंय, उशिरा उठेल, म्हणजे मी 11 वाजेपर्यंत आले असते ऑफिसला. पण ठीक आहे, आता मी येते, तुम्ही म्हणतात तर वेळेत येते सर. नाही नाही नाही, तुम्ही या 11 पर्यंत. तिच्यावर लोड नको कामाचा. तुम्ही 11 पर्यंत या. तुम्ही हे करा या, पण फक्त 3 नका वाजू. नाही ठीक आहे, थँक्यू. हे केलेलं आहे, त्यांना कामावर घेतलेलं आहे. पप्पा आय लव्ह यू पप्पा. I love you too, बाळा. पाया पड ना पप्पाच्या. बाबा पाया पडतो. बुक्की मारे. नको पप्पा, चांगलं आहे. छान आहे, पोप्या चांगला आहे. एक ये बाळा, ये बाळा. याही सोडूया त्यांना. या या. काय पप्पा? बाय बाय बाळा. काय पप्पा? आपण काश्मीरला जायचं का? दत्तू, ए दत्तू, हा सर. हे या आहेत माझ्या आता आजपासून. ह्या माझ्या ह्या आहेत. या 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 येत याही, माझ्या. याही. या येत माझ्या. व्याही. यांना हे कर, चांगलं छान कर. 4 टाइम चहा मिळाला तर. एकच टाइम. कंपनीचा रूल काय आहे? एकच टाइम चहा. रसिका 4 टाइम चहा करा. 4 टाइम चहा करा. थँक्यू सर. आणि आता पुढचे 4 दिवस मी नसे ना सर. का नसणार आता तू? देवदर्शनाला घेऊन जायचंय ना त्यांना. पण मी तुमची सुट्टी अप्रूव्ह केलेलीच नाहीये. नाही सर, तुम्हीच अर्ज लिहा आणि तुम्हीच अप्रूव्ह करा. आता काही आणि नाही केला तर रसिका. करतो मी करा, लगेच करणार. मी आता स्वतःच ते हे करतो. Thank you, sir. चल, या, Thank- या 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 व्याही या 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 व्याही. ए अभी क्यों हंसा? अभी क्यों हंसा? वो नहीं वो आपकी हालत देख के मेरे को हंसायला खाली मारेन. हिंदी बोलतोय. वा 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 वा, तुम्ही इथे जो हास्य प्रपंच मांडला तो अतिशय श्रवणीय होता. या स्किट नंतर कमेंट्स ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेत. बघूया हा सरसे काय म्हणतात. प्रसादा. अमोल पाटीलचीच कॉन्सेप्ट आणि त्यांनीच लिहिलं. कॉन्सेप्ट छान होती. त्यात जो ट्विस्ट आला तो फार मस्त आला. म्हणजे अपेक्षित नव्हता की असं निघेल पुढे. ही म्हणजे तुम्ही एकमेकांची काही व्याही बोलाल असं काही वाटलं नाही.
आणि कॅरेक्टर्स पण मस्त होती. वनिता, ऑफिस एटिकेट्स म्हणून तुझी राजेशाही पोच घेतलीस ती म्हणजे लाजवाब होती, लाजवाब. पृथ्वी मस्त, रस्सा मस्त. ॲक्च्युली खरं तर तुझं प्रत्येक स्किट म्हणजे तू मांडलेला प्रपंचच असतो पम्या, पण आज तो त्याला मूर्त स्वरूप तू दिलंस. खूप मस्त अटेम्प्ट होता तुझा, मला खूप आवडला. आणि अशा प्रकारचा आवाज लावल्यानंतर तो काही वेळानंतर इरिटेट होऊ शकतो हे जाणून त्याचा वापर अत्यंत कमी केला, हे फार सुज्ञपणाचं लक्षण आहे. आणि त्याचं क्रेडिट अर्थातच गोस्वामींना जायला हवं माझ्या मते. ब्रिलियंट, मस्त वाटलं कॅरेक्टर. दत्तू मस्त, खूप मजा आली, धमाल. सई. फन परफॉर्मन्स होता, मी खूप एन्जॉय केला. वनेत मला असं वाटतं की तू समृद्ध करणारं वादळ आहेस, बीज पसरवतेस तू सगळीकडे. तुला बॅट दिली की तू सेंचुरी करतेस आणि आज पण तू सेंचुरी केलीस आणि तुला सेंचुरी करताना बघताना मला खूप आनंद होतो. पोप्या नावाला साजेसा आवाज होता, अमेझिंग सुचलंय. दत्तू ब्युटिफुल हा एकच शब्द आहे तुझ्या आजच्या या परफॉर्मन्ससाठी. मला कॉन्सेप्ट पण आवडली, कॅरेक्टर्स वेगळी होती, मजा आली. मंडळी, आपल्या साध्या भोळ्या बिचाऱ्या अरुणदादांना त्रास द्यायला पुन्हा एकदा सज्ज झाले त्यांच्या गावातले बिलंदर गावकरी. चला बघूया आज तिथे काय धुमाकूळ घालतायत ते. जोरदार टाळ्यांनी त्यासाठी त्यांचं मंचावर स्वागत करूया. काय गोळा आवाज आहे हो तुमचा. मस्त मस्त आहे, म्हणजे काळजाला लागण्यासारखा आवाज आहे. काळजाला धंद्याला लागणार का पण आहे म्हणजे व्यावसायिक आहे, व्यावसायिक आवाज आहे, पैसा गेल ना त्याच्यातनं. तेच म्हटलं. खराय खराय पाहुणे नो जरा चाय घेता वाय नाही ते का नको सांगू. नाही नको नको. मग आम्ही नाकाडू गेली तर चालेल काय. बने पाहुण्याच्या नाव 2 चाय दे. अरे मेलो पाहुण्याने तरी सोडा. बस रे, तुला काय करायचंय, पाहुणे देता येत ना, आणि 2 टोच पण दे. नाही, मी हो पण नव्हतं बोललो बा. नाही दा, आम्हाला काय नाही. आमच्या हो, काही गावात नाही. असंच असतं. घ्या 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 आता काय. घ्या घ्या घ्या. होय ते. पाहुणे नू हा एक इचारीन म्हणतो, विचारू काय? विचारा विचार त्याला काय. तुमच्या नाकाखाली खारुताई झोपली आहे काय? मिशी आहे मिशी. मी विषय मिशी एवढ्या दूर दिसते मिशी ना हो. अरे बने विषय आहे, तेच म्हटलं दोन्ही साईडने शेफ्टी कशी असेल. पाहुणे नू हा? बराच वेळ आपण गप्पा मारता बाय. हा कुठच्या गावचं तुम्ही? मी जळगावचा. ते जळगावचे. हा, हा. ए, बघा सरकारी कामासाठी यांना कुठं कुठं फिरावं लागतं माहिती? नाही नाही नाही, कॉन्ट्रॅक्ट तसं आहे ना, एक दिवस सुट्टी चालत नाही हा? होय नाही? नाही 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 नाही, हे मतदार यादीतली जी मतदारांची नाव आहे ना हा. ती पोर्टलवर एकदम अपडेट लागता. म्हणजे जराशी पण चूक चालणार नाही त्याच्यामध्ये. नाही नाही नाही, सरकारी काम आहे ना हो, हा. दुर्लक्ष करून नाही चालत. मतदार आमच्या नावाने ओरडता. आज या गावात आलोय मी होय, त्याच्याकरता. चांगलंय, चांगलंय. हा, दादा हो. ते आले नाही हो अजून. कोण? ते नाही का आता कुठे असतील ते. येतील येतील. हा का? बरबाद व्हायची वेळ जवळ आली ना की येतील ते. आणि कसं आहे, सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना, नाही तर ऐन टायमाला तुमचा टांगा पलटी व्हायचा. नाही नाही, विश्वास ठेवा, सरकारी माणूस आहे. गेला. आली 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 पुढची बेभान 12 मिनिटं आली. बने हो आले. रे वा. आतापर्यंत बरा होतो, पुढचा माहित नाही. नमस्कार नमस्कार. जल्लतवान तुमचं बसाड्यानो जेव्हा बघावा तेव्हा नुसतं बाकड्यावरच असतं. घरात कोण घेत नाही का तुम्हाला? घरात घेतात ते, पण आम्ही वेळेवर गेले ना तर घरात घेत ना. जल्लतवान. हो. आणि काय आहे, सरकारी पाहुणा आलेला आहे, त्याला मदत करण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहे. बरोबर. तुम्ही हा मग सरकारी माणसाला मदत हे करता? काय? हे सरकारी माणूस हो हो जळगाववर आलेला आहे हेमंत पाटील. जळगावर? हा. बरंच लांबून आलेला आहो तुम्ही. हा, हा. बरं सांगायचं म्हणजे काय, नुसतंच असं फिरायला आलाव का काय? विशेष पोरगी बिरगी बघायला आलेला आहे? नाही नाही, मला लग्न झालंय, मी काल पोरगी पाहिली. तसं नाही, माझं नाही ना अजून झालेलं. मग आपलं विचारते दुसरं इथं कोण काय करते. हे गावात अशी संटे फिरत असतात. नाही नाही, लग्न विग्नाचं काही हे नाही माझं. मी इकडे ड्युटीसाठी आलोय. बर. म्हणजे मी प्रॉपर जळगावचा आहे, पण आता कोकण विभागात माझी बदली झाली. हा म्हणजे हे निवडणुकीचं जे काम असतं की नाही. निवडणूक आल्या. हा. निवडणूक आल्या, आल्या. आल्या, होय, होय. आल्या. आल्या निवडणूक आल्या. हो, आले. सगळ्यांना कळलं, त्यांना आता कळलं. निवडणुकीचं जे आपले मतदारांची जी यादी असते की नाही, ती अपडेट करायला घेतली आम्ही. हा, तर त्याची नावं चेक करायला आलोय. नावं अशी म्हणजे विस्कळीत व्हायला नको ना. बरं. करेक्ट नाव पाहिजे बा. बरोबर. सरकारी दप्तरात एकदा गेलं की गेलं ना. बरोबर. हा, त्यामुळे आपण सुरू करायचं. Yes, सुरू करू. हा, म्हणजे मला एकेकाने नाव सांगा. हा, तुमचं सांगता का? माझं नाव घ्या, निखिल बने आहे काय बघा. निखिल बनी.
आहे. वा, वा. अभिनंदन. तुमचं कोणाचं माझं बालू बेटकर. बालू बालू ल. बालू बेटकर नाही हो नाही मध्ये व्ही लावा. वी बालू व्ही बेटकर. बालू बापूसराव. वी बेटकर हे बघा तुम्ही ना असं करू नका जे तुमचं ओरिजिनल नाव त्याच्यात असेल ना तेच सांगा. एका व्हीने गडबड केली ना नाही, तुमची. नाही, बरोबर. हा? प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे हा. प्रभाकर मोरे नाही हो कातील टाकून बघा. कातील प्रभाकर मोरे आहे? आहे. नाही मग तुम्ही कातील प्रभाकर मोरे नाव टाकले हो, ती बाई आली होती नोंदणी करायला मग आणि सध्याचा माझा स्वॅग बाताना तिनं स्वतःहूनच कातील एकदम बर बर गावातली मदन पर्सनल. छान छान अरुण कदम हा? अरुण कदम अरुण कदम कदम नाहीये नाही असं कसं सगळं आम्ही एकाच गावातला आहोत. नाही पण तुमचं नाही ना असं कदम अरुण बघूया टाकून नाहीये अरे मसाला बघ ना आतमध्ये तिथं बघितलं कसं तिथं बघितलं तर कळलं ना. कदम आडनावाने अरुण नाही हो हो साहेबांनी एक काम करा, करून अदम टाकून बघा. नाही नाही अरुण कदम अरुण कदम नाही नाही मग एक काम करा, आतून कदम. नाही नाही अरे आतून कदम अरुण कदम नाही हाय नाही नाही धरून कदम आहे काय बघा त्याच्यात. अरे धरून आतून बाहेरून मसाला कुठून नाही आहे मी सगळीकडून अरुण कदमच आहे. हा, ठीक आहे मग सगळीकडनं अरुण कदम आहे, असं टाका. अरे अरुण सगळीकडून अरुण कदम हे रे हे कुठूनच अरुण कदम नाही कुठूनच अरुण कदम वा वा वा. नाही नाही एक काम करा ना पान पलटी करून बघा ना तिकडे पान नाही हो टॅब आहे तो अरे हो पण त्याच्यात असेल ना पान ते पलटी करा ना. बर मी दुसरी यादी शोधतो जरा थांबा अरुण कदम आहे या तरी म्हणलं आपल्या गावातले सगळे कसं कसं आहे माझं नाव. वा थँक्यू. नाही पण ही यादी मृत व्यक्तींची आहे हा म्हणजे मेलेल्या माणसांची बा मी कधी मेलोय उदाहरण्या वसाड्या काय तू मेलास ते आम्हाला कळवलं नाहीस ना अजून मी कुठे मेलोय पण नाही नाही ह्या आरण्याला तुला ना आता माणुसकी राहिलीच नाही. नाही तर काय? कसले माणूस अरे कसली काय उद्या जर आम्ही मेलेलं असतं आणि तुला कळवलेलं नसतं तर तुला वाईट वाटलं नसतं. हा? म्हणजे आणि जरा लाज वाटत नाही एकटं मरायला? सांगायचं आम्हाला. हा, आम्ही आलो असतो, झाला असता प्रॉपर तुला, निदान कोरडा झाला नसता, तूप टाकलं असतं वरनं. नाही, उद्या लोकांनी आम्हाला विचारली तर आम्ही सांगायचं काय त्यांना? अरे पण मी मेलो अरे काय मेलो ना सरकारी कागद काय खोटा बोलतो नाही, का? नाही, हा अरे कवटी फुटली तेव्हा हा लिस्ट मध्ये नाव आली नाही नाही. तर काय? आणि आम्हाला वाईट वाटतंय म्हणून बोलता होय. वाईट वाटेल तर काय रे अरे तू लय चांगला माणूस होता. हा म्हणा अरे तू गेल्या मुलं ना गावातली सगळी मजा गेलेली आहे. आहे ना मला पण माहिती आहे, पण असं पण वाईट काय वाटतं माहिती आहे बरोबर. चला ना बिन लग्नाचाच गेला काय तर. आणि कसा आहे कुवारा जो जातो ना त्याचं भूत लय वाईट असतं वा, माहिती आणि आहे. हा तर मुंजा होईल. बारका मुंजा कसा दिसेल गावात? कानफड भरून वाचा नो मी मेल्यावर तुमच्या मानवर बसीन तर बसीन आताच बसून फालतू ऐका ना. हो कादमान थांबा. थांबा, थांबा. थांबा, हे आता काय? हे काय, हे काय? हा, चांगलं आहे. कादमानच्या कावल्याला चोच मारायला ठेवली. अहो माझ्या चायत जीव अडकला तर मला त्रास नाही होणार. अरे पण वसाडा मी हात लाव वसारे हात लाव आहे ना मी जिवंत मी जिवंत आहे जिवंत आहे आतीत माझं नाव बघा. जिवंत आहे तुम्ही हा. अहो पण हे कशाला खोटं बोलेन हा सॉफ्टवेअर आहे ना ते हो, असं कस का असेल सॉफ्टवेअर पण ही जी यादी आहे ही एका अधिकाऱ्याने साक्षांकित केलेली आहे हा. समजला का तुम्ही त्याला चॅलेंज करताय कुशाल नाही हे कागदोपत्री मेलेले आहेत बरोबर बरोबर. मी काय करू त्याच्यामध्ये अरे पण मी जिवंत आहे अरे ना. कशा जिवंत आहेस? तर चावटपणा आमच्यावर करतोस तर ठीक आहे. तर अधिकारी माणूस आहे ना, आता काय? बोलतोय ना मेलाय म्हणून. अरे पण मी नाही, बने मी हो मला ते वेगळाच संशय येतोय. म्हटलं रे हा माणूस नाहीच आहे, हा आत्मा आहे. बापरे पण ते ओळखायचं कसं? गरम चाय अंगावर टाकू काय? त्यानं काय होईल? म्हणजे भाजला तर आत्मा नाही आणि चाय आरपार गेली तर आत्मा आहे. मग आता केलीस ती होती बेच व्हायची. हो तू अरे सलकर वाजवून वसाऱ्या काय फरक करशील काय हो करून अरे बघू. भाजला भिजला मग विद्रुप झालं तर पूर्वी देणार आहे मला कोण वसाऱ्या असं काय करता तुम्ही? पोरगी देईल काय असा म्हणायचा त्याला. मग काय फालतू केलं काय फालतू केलं करतो मला काय वाटतं कदम हा. तुमचं ना डेथ सर्टिफिकेट कोणीतरी ना सरकारी दप्तरात जमा केलंय बा कुणी केले मला काय माहिती मी केलंय का कुणी केले मग मला नाही माहिती नाही, एक मिनिट, थांबा, दाखवतंय. कुणी केले मला डाऊट येतो याचा. कोण पाहिजे. हा अरुण कदम नाही आहे. काय बोलतोस?
याने अरुण कदमचा खून केलेला आहे आणि हा प्लॅस्टिक सर्जरी करून आलेला आहे. अरे रे रे रे. अरे एवढा वेळ कुणाकडे आहे वासड्यानं माझी प्लास्टिक सर्जरी करायला? नाही नाही यावेळी मी बरोबर यावेळी मी या माणसाच्या बाजूने आहे. सांगा त्यांना, सांगा तुम्ही. तो म्हणतो तर पण बरोबर आहे. प्लॅस्टिक सर्जरी ह्याच्या नावावर कोण करत? हा, बघा ना. याचं नाही लग्न झालेलं. हा? ह्याच्या गावात साधी कोई पण नावावर नाही. हा? काय मिळणार आहे एखाद्याला? तेच सांगतो मी. ऐका ना, म्हणजे तुम्हाला सांगतो गावातला दगड सुद्धा माझ्या नावावर नाही हं. हाय. एकदा तुम्हाला काय सांगतो, 12 कुत्र्यांनी मला पलवून नेलेला. लांबपर्यंत पळून नेला. मध्ये बघितलं ना, ह्याच्या वसाड्याच्या मागं कोण मागं येतच नाही, बघून हसलं ना मला सोडून दिलं. एकाने पण चावला नाही. मला सांग, अशी माझी बरं, गावातले कुत्रे सुद्धा मजा घेतात ते. लय वाईट. आहे ना, आहे ना. ऐक वसाड्या, मी जिवंत आहे ना वसाड्या? अरे लागला माझं जिवंत आहे. अरे अभिनंदन कातमानू तुम्ही परत आलं. अरे मी गेलो कुठे तर परत झाला वसाड्या. काय देऊ, करतो? अरे अभिनंदन. अरे सारखा कशाला करतो अभिनंदन? मेला मी गेलेलोच नाही. ऐका ना, मी जिवंत आहे. त्याच्यात चेक करा ना तुम्ही. हे- एखादं पान इकडे तिकडे सरकलं असेल. अहो नाही हो, तुम्ही त्यांना मारून हे सिद्ध केलं की बा मी जिवंत आहे. पण हे कागदोपत्री मृत आहे ना तुम्ही. कसं करू मी? पुरावा तरी द्या एखादा. अरे कुठून आणू पुरावा? तुमचा जन्म दाखला द्या. तो कुठे मिळतो? हॉस्पिटल मध्ये आपण जिथे जन्माला येतो तिथं. अरे माझा जन्म हॉस्पिटलमध्ये झालेलाच नाही आहे. काय झालं, माझ्या आईला कल आली. मग सगळे लोक हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला लागलं. नेता नेता वडाच्या झाडाखालीच माझा जन्म झाला. त्याच्यामुळे झाडाखाली सर्टिफिकेट द्यायला कोण नाही ना, म्हणून अडचण. नाही मग मोठे झाल्यावर तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीतून काढायचा ना. त्याला काय होतं? काय झालं, अख्ख्या खानदानीत एकुलता एक मी जन्माला, सगळे एवढं आनंदीत नाचायला लागले ना, त्यासाठी विसरून गेले नाव टाकाय. नाही नाही, ते असू द्या, सगळं बरोबर आहे. झाला असेल असं. तो बारसा झाला ना. हा, बारसा मग झाला. त्यातनं एखादा पुरावा गावल का नाही? पण त्या टायमाला असं फोटो बिटू काढले असा पुरावा नाहीच आहे. अरे नाहीये. नाही. बरं, तुमच्या आत्या जी होती, हा. जिने तुमच्या कानात कुर करून नाव सांगितलं की नाही, हा. त्या आत्याला बोलवा ना मग. ती मेली, वारली. वारती आता नाही, मेली. दुसरा काय उपाय बघा ना. उपाय दुसरा नाहीये. आहे आहे ठरलाय ना ठरलाय. ह्यांना काय विचारतो? नाही नाही, मी ह्याच्यात बोलतो, ह्याच्यात असं बोलून हो, उपाय आहे. हो आहे असं. मला काय वाटतं, यांचं बारसं करायला पाहिजे परत. बारसा आता? अरे लग्नाचं वय माझं, बारसा आता कराल तुम्ही? आधी बारसा करू मग लग्न करू. नाही, मी काय म्हणतो ऐका, याला आपण पालण्यात घालूया, लहान पोराचे कपडे घालू आणि बारसं करून टाकू. बरोबर, आणि फोटो काढू आणि ह्यांना पाठवून देऊ. असं होईल, असं होईल. होईल म्हणजे. चालेल, मी अपलोड करतो लगेच. पण मी काय म्हणतो मोरे, हा, काय दे? साधारण बारशाचा खर्च काय येईल? तरी कमीत कमी 40,000 रुपये येईल. 40? मग आवरामध्ये बारसा आहे तुझा, काय खायची गोष्ट आहे काय मला सांग? त्याच्यापेक्षा मी लग्न केलं असं वाचून, एवढं माझ्याकडे पैसे असतात. झालंय काय? त्याच्यापेक्षा मी मृत असलेला बरं. मी चला याला मारून टाका, काय- याला पहिल्या नंबरला मारून टाका. मारून टाकतो. नाही नाही नाही, असं- नाही मग मृत आहे म्हणून बाकी काय नाही. असं 3,000 मध्ये नाही होणार? काय 3,000 म्हणजे? 3,000 काय? ही नाही एवढाच आहेत पैसे. हा, म्हणजे अजून बघा खिशात कुठं असतील तर. अरे नाही अहो, वसर, इकडे हात टाकून बघा आहेत काय. इकडे वसर, इथं ठेवतो की हात खिसा असतो ना. वसर, नाही तेवढेच आहे पैसे. ऐका ना, म्हणजे बघा सोपं कसं होते ते. 3,000 जायचं याडं? 3च आहेत माझ्याकडे, मागे जास्त नाही. ठीक आहे, आपण काय करू, हा. बारसाचा ऍडजस्ट करू. ते 3,000 3,000 रुपये. द्या. 3,000. 3,000 देऊ. हा, तेवढं पाहुणे नो. हा, तेवढं परत नाव. हो, लगेच, पटकन दे, लगेच. पटकन दे. हा. किती आहे? अरे काय त्याच्यात काय अरे, बोलतो मोज. ते? तेवढं जायत ना. 3,000. हा, हा. बघू दे. हा, घ्या. चाल. ऐक. 3,000. 3,000 आहेत पुरे. आता एक काम कर, इथून सरळ घरात जा. हा. तू मेलेला आहेस, मेलेला माणूस असा फिरणं बरोबर नाही. वाडी घाबरल, कळलं? हा. आणि घराच्या बाहेर पडायचं नाही. हा. जिथं झालं की आम्ही सांगायला येऊ. हो. हा पण तुम्ही याल ना सांगायला? हा, आम्ही येणार खिडकीत असा आवाज करणार. मग तू कळायचं तू जिता झालायस. हो, असं करायला येस. हा, हो. काल तिकडं सावकाश जा. जा, हा, सावकाश जा रे. ती मग या. ए, करतो, करतो, सावकाश upload जा. करतो, upload करतो. चला चला. असं आहे. हा, इकडे आणा, इकडे 3,000 आणा. घे. हा, हे तुमचे 1,000. थँक्यू. हा. हे तुमचे 1,000. येस येस इमानदारीने वाटावाटी झालेली होय, होय. हा, हे माझे 1,000. येस येस. हा, येतो. ए बॉ ए माझी उधारी देऊन टाका तेवढी. आरत्या मृतात्म्याकडून घे ना येड्या. चला येतो. काय बनवू भेटू. हा बघ आता खूप ये. पाहिजे आपल्याकडे, स्पेशल बनवूचे आहे. हा, स्पेशल बनवू. ए बालू, अरे सगळे वसरे मला भेटतात आहेत, हातबीत मिळवतात, मिठे मिठे मारतात. मी मेलेलो नाही आहे, मी जिवंत आहे. सगळे बोलतात तिकडच्या गावातलं. कोण बोललो तुम्ही याला? अरे हा तू याला
हा सरकारी माणूस होता इकडे. कुठे कोण इथं बसला होता. इथं कोण आहे? आम्ही दोघंच आहे, आम्ही तिघं इथं बसतो. अरे वसडून मी 3,000 तुम्हाला दिले ना. कधी दिलंस कधी दिलंस 3,000 अरे मी ना असं मोजून हे करून दिले तुम्ही. अरे हा माणूस ना कुठले पण स्वप्न बघता नाही येतो नाही तर काय कधी शील अरे उगाच ते- पैशाचा आरोप करू नका वाहनानं मारून तुला सांगून ठेवतोय चल निघित ना चल चल, चल. जा वाजमानो काय पण बोलतो आम्हाला काय? कशाला देशील तू कुठेतरी आपले लिंबू मिरची सारखे कपडे घालायचे आणि फिरत राहायचं. चल हा. चल, चल. वा 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 ही 12 मिनिटं खरोखरीच बेभान होती. मस्त झाला परफॉर्मन्स. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आजचा शेवट ह्याचा खूप मला आवडला. असा एक डेफिनेट शेवट होता आणि तो खूप काय म्हणूया ट्विस्ट सारखा पण आला. अरुणदा मस्त ॲज युजल, फारच मजा येते. तुम्ही काहीही करताना मंचावर येऊन आम्हाला मजाच येते. मजा आली. सगळ्यांचे कॅरेक्टर्स मस्त. हेमंतदा एक स्ट्रीक चालली आहे छान, विनिंग स्ट्रीक, ती चालू राहू दे. बरं वाटतं तुम्हाला बघून. श्रमेश मस्त, स्वॅग मस्त, मजा आली. मंडळी असं म्हणतात की काही आजारांवर घरगुती उपाय केलेलेच बरे असतात. चला बघूया या घरगुती उपायांमध्ये काय गमती जमती घडतायत ते. ज्या घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे, निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. अरे वा आज सकाळी सकाळी फोडणीचा भात. पोहे आहेत ते. हे ईशा हे असे पोहे या लाल रंगाचे पोहे असतात. बसल्या बसल्या मिळतायत ना. गिळा ना, घाला ना, जठरात घाला ना. रंगाचं काय एवढं? आज टिकतो का तो रंग? नाही नाही मिरच्या संपल्या होत्या म्हणून लाल तिखटाची फोडणी घातली एवढंच. विष नाही घातलंय. हा मरणार नाही आत एक दिवस लाल पोहे खाल्ले तर. नाटक करताय. नाही एवढं अगदी असं चिडण्यासारखं काही चिडली आहे मी? चिडली आहे मी? नाही नाही कोमल नी लागलाय तुझा तानपुरा हवा फक्त. जाऊ दे चल जाऊ दे. झाली कॉमेडी करून? नाही जस्ट एक मी गिळायचंय ना दुपारी? कसं बोलतीयस ईशा गिळायचं वगैरे. मग काय चावून थुंकायचंय? गिळायचंय. जेवण गिळावंच लागतं ना. कितीही तोंडात दाताने तिंबलं ना तरी शेवटी गिळावंच लागतं. मग गिळायचंय म्हणणार ना. बरोबर आहे पण हे नको अगदी म्हणजे काय काय गिळणार? हे करू नका. काय गिळणार ते सांगा. मला काय वाटतं म्हणजे बघ बघ हे की आज जरा तू दमली आहेस. आज जरा तू दमलेली आहेस, थकलेली आहेस. आपण दुपारचं जेवण बाहेरनं मागवूया. झाड आहे पैशांचं तुमच्याकडे? हलवलं की पैसे पडतायत. सतत खर्च करायचे नुसते पैसे खर्च करायचे. भेंडी आहे, भेंडी बटाटा आहे. चालेल ना? चालेल ना? का नाटक त्याच्यात पण? भेंडी नको, भेंडी बटाटा नको, भेंडी बटाटा नको, हे सगळं करणार आहात का? ईशा हे बघ हे बघ हे असं नाहीये. मला माहितीये की हो माझे नखरे आहेत पण मी अगदीच म्हणजे भेंडी बटाटा विकायला आल्यासारखं नाही म्हणत की भेंडी बटाटा असं केलं मी? असं केलं मी? मला- विकल्यासारखं केलं मी? मी अतिशयोक्ती करत असतो त्यामुळे माझ्याकडनं तुम्ही करता. पण मला एक फक्त एवढंच की आज रविवार आहे तर भेंडी बटाटा मटण करूया मग. हा तुम्ही बसा तांगड्यावर करून सकाळपासनं. मी राबते किचन मध्ये. मग मटण तयार झालं की हाणा आणि मग परत ताणून द्या तांगड्यावर करून. मग मी आहे बेसिनभर भांडी घासत बसते. रविवार आहे म्हणे. जसं काय आठवडाभर डोंगर फोडायला जाता ना मांजी मोठे. ह्या रंगाचे पोहे असतात यावर ना एवढं आहे आज. प्रिया प्रिया ते कानातले हेडफोन्स काढ आधी. काय काय सतत ती बुच कानाला लागलेली असतात. काय कोल्ड्रिंकच्या बाटल्या आहेत कान म्हणजे? काढ ते पटकन कानात ना. काय पाहिजे? स्टार्क टँकचा एपिसोड माझा इथे थांबलाय. काय हवंय? शार्क टँकचं नको सांगूस मला. तू घरातल्या देवमाशाला काय झालं ते बघ. आई तुझी प्रिया तुला असं नाही वाटत तुझी आई जरा हल्ली जास्त चिडचिड करायला लागली आहे? तशीच आहे ती. असं नाही बोलायचं आईला. आई तशी नाही, आई चांगली आहे, ती नाही करत चिडचिड. पण हल्ली जरा वाढली आहे ना चिडचिड तिची. काय झालं असेल ग? हार्मोनल चेंजेस असतील मे बी.
आईमध्ये हार्मोनल चेंजेस शक्यच नाही. यातले डोंबल्याचे आले तिच्यात हार्मोन्स. हारायचं आहे का रक्तात, फक्त जिंकायचं. हार्मोन्स नसतील, जिंकमोन्स असतील, जिंकमोन्स. नका ना करू बाबा सोडून दे, जाऊ दे, चल. नको नाही काय मी शार्क टँक बघू का काय करायचंय काय नाही, हवंय आईशी बोल, आईशी बोल. मी काय बोलू मी काय बोलायचं काय बोलायचं म्हणजे आता ते हे केलंय ना तुला आपण पहिल्या वर्षाला टाकलंय ना सायकोलॉजीच्या. मग तुझ्या सायकोलॉजीचा जरा वापर होऊ दे, शिक्षणाचा वापर होऊ दे. आईशी बोल, तिला बरं वाटेल. असं कोणतरी मैत्रीणच बोलते की काय असं वाटेल, हो की नाही? आणि प्रॅक्टिस होईल तुझी. आईला हा आईला. आईला हो आईला. आईला मस्त आयडिया आईला असं वालं केलं मी बाबा रिएक्शन म्हणून माझ्या लक्षातच जाऊ. नाही आलं. नको नको हे आईला बोलवा जा हे बोलशील हा हा इशू. काय आई ओ बाळा बसतेस जरा इथे काम आहेत मला काय बस ग. बस ग बस ना जरा इथे बस ना काय ए बाहेर रुको ए बाहेर रुको म्हणजे काउन्सिलिंग कर म्हटलंय फक्त लगेच बाहेर रुको. एक मिनिट काउन्सिलिंग म्हणजे कोणाचं काउन्सिलिंग काउन्सिलिंग म्हणजे काउन्सिलिंग नाही असं आपण एक जनरल एक गप्पा मारूया आपल्या आपल्या हा कळलं मला. तुम्हाला वाटतंय मी वेडी आहे ना बरोबर आहे नाही असं काही नाही. नाही तुम्हाला मला वेडं ठरवायचंय आणि मग असं मला सोडायला मोकळे तुम्ही आणि मग दुसरी बायको करायला मोकळे म्हणून मला वेडं ठरवायचंय ना तुम्हाला वेडीस का इशा कुठनं कुठे चालली असती. इशू तुझी चिडचिड वाढली ना ग इशू, म्हणून म्हटलं जरा बोल, बरं वाटेल तुला. हा म्हणजे तू हे विसरून जा फॉर नाव की मी तुझी मुलगी आहे. असं समज की मी तुझी मैत्रीण आहे. हा आपण मैत्रिणी मैत्रिणी म्हणून एकमेकांशी बोलू आणि गप्पा मारू छान. चालेल चालेल. तुम्हारा क्या है हम लेडीज लोग में चल निकल बाहर जा. ए यांचं काय फॅमिली काउन्सिलिंग चालली आहे ना ईशा. बाबा फॅमिली काउन्सिलिंग नाही मदर काउन्सिलिंग हा मदर काउन्सिलिंग पण बाबा फॅमिलीचा महत्वाचा. हे कसलं काउन्सिलिंग आहे? हा सो ईशा हे ईशा कारण मैत्रिणी मैत्रिणी आहात ना. हो. बोल बोल. तर आता मला सांग की तुला काय होतंय म्हणजे का सतत तुझी चिडचिड होतीये ईशा मला सांग. आता तू विचारतेस म्हणून सांगते प्रिया. या घरात आल्यापासून होतं हे सगळं. म्हणजे तुला सांगते या माणसाशी लग्न केलं ना मी तेव्हा मला माहित नव्हतं की याच्या बरोबर याच्या आईला पण झेलावं लागणार आहे मला. माझी आई कुठं आली मध्ये? तेच एक मिनिट माझी आई कुठं आली मध्ये? माझंही तेच म्हणणं आहे. यांची आई कुठं आम्ही यांच्याशी लग्न केलं ना मग यांची आई कुठं आली मध्ये? प्रिया तुला सांगते मी तू ना कुठल्याही मुलाशी लग्न कर पण लग्नाआधी त्याच्या आई बरोबर 6 महिने तरी रिलेशनशिप मध्ये राहायला हवं. म्हणजे एकदा आईशी जमलं ना किंवा कुठलाही दगड बांध गळ्यात सुखीच राहणार तू. आणि माझं म्हणणं आहे प्रत्येका मुलीने हे केलंच पाहिजे. ईशा वाटेल ते बोलू नकोस तू. आपलं चांगलं काउन्सिलिंग चाललंय त्याच्यात नाही. मी आहे हो हो पण ते हे नको ना अगदीच वेगळा विषय. हा बोल या यू डू. मला कळलंय ऍज अ सायकोलॉजिस्ट माझ्या लक्षात आलंय ही चिडचिड वरवर दिसते पण याचं खरं कारण वेगळंच आहे. मला असं वाटतंय की तुझ्या वजनामुळे तुझी चिडचिड होती आई. तू तुझ्या वजनावर लक्ष दिलंस ना की तुझी चिडचिड आपोआप नियंत्रित होईल. तुझं वजन कमी झालं चिडचिड पण तशीच कमी होणार. ए प्रिया करू नकोस. तिला आवडत नाही वजनावरनं बोललेलं. नाही गो ए माझी गोलबदन. ए इशू नाही गो बाळा. ए राणी हे नाही. अजिबात कोणी वजनावरनं बोललेलं नाहीये. तू नको मनाला लावून घेऊ. माझं शरीरावर प्रेम आहे का तुझ्या? मनावर आहे की नाही? आणि असंही मला असेच खेळ आवडतात की नाही लहानपणापासून. रिंगा जायंट व्हील मौत का कुआ असेच आवड. मला मी तिला रडू द्या. नाही तिला रडू द्या. दिस इज पार्ट ऑफ द काउन्सिलिंग. लेट हर वेंट आउट. हा रडणं चांगलं असतं. ती रडती ती मोकळी होती. उत्तम स्टार्ट झालं. इट्स ओके आई तू रड बिंदास्त रड काही टेन्शन नाही. तुला जे वाटतंय ते बोलून टाक माझ्याशी. प्रिया तू ना आमच्या लग्नातले फोटो बघ. चवळीची शेंग होते मी चवळीची शेंग. यांच्या आईने माझं वजन वाढवलं. माझ्या आईने? माझी आई काय तुझ्या जिमची ट्रेनर होती? जिमची ट्रेनर नव्हती. सारखी माझी आई का मध्ये येते? बाबा जिमची ट्रेनर नव्हती. मला सतत खायला लावायच्या त्या.
सतत खायला लावायचं. एवढासाच भात राहिलाय ग, खातेस का? अगं एकच पोळी राहिलीये, खातेस का? नको असताना खायला लावायच्या मला. का असं उरलं सुरलं खायला लावायचं? वेगळाच मॅटर आहे इथे. काय काय माझी आई असं तिला विचारायची, म्हणजे एखादा गुलाबजामुन राहिला की विचारायची की हे खाणार आहेस का? आईची इच्छा असायची की हिने म्हणावं नाही आई तुम्ही खा. ही गचकन घ्यायची, पटकन तोंडात टाकायची. कितीतरी वेळा माझी आई अर्धपोटी झोपलीये मला माहितीये. सांगतेय मोठी खाण्याचं. हिचं खाण्याच्या सवयी काय मला माहिती नाहीत का प्रिया बेटा? तू कधी गणपतीत आम्ही मोदक वळतो ना ते बघ. काय? 21 मोदक मी वळून देतो, गणपती समोर 15च असतात. बनवता बनवता 5-6 खातेही तिथल्या तिथे. बरं विचारलं की म्हणते नाही हल्ली गणपतीला 15च देतात असं वगैरे सांगते. सुचलं नाही की माझं खाणं काढायचं. दुसरा काय मग विषय तुझं येतो खाणं का? नको काढू. आपला हे विषय काढायचा आहे माझ्या का खाणं? आईने तुला खायला घातलेलं तू काढलंस, मग मी नाही हे करणार. नाही, दिस इज रॉंग बाबा. काय रॉंग? This is काय रॉंग? काय गप्प बस, काय रॉंग बिंग नाहीये. उगाच माझी आई सारखी मध्ये घेते, काही झालं तरी मोठी म्हणे मी बारीक होते. होतेच मी बारीक. नव्हतीस तू. माझ्याकडे पुरावे आहेत. आमच्या लग्नात असतीस ना तू प्रिया, तुला कळलं असतं. मी कशी असेल लग्नात तुमच्या बाबा? काय बोलताय? तसं नाही ग, तू लग्नात असतीस तर तू बघितलं असतोस. आमचा अंतरपाठ एवढा होता तरी ही बाजूने मला थोडी थोडी दिसत होती. ही सांगते ही बारीक होती. अत्ती करताय तुम्ही आता. अत्ती करताय हे. बाबा दिस इज टू मच युअर हे too much नाही. अतिशयोक्ती करताय. काय प्लीज थांबा. मग आईला कशाला माझ्या मध्ये बोलायचं उगाच? तिला बोलायचं ते बोलू दे. या माणसाकडे लक्ष देऊ नकोस, तू बोल माझ्याशी. नाही नाही, आईला बोलले ना म्हणून झोंबलं या माणसाला. मग आईला कशाला बोलायचं? पण त्या मला आयुष्यभर टोमणे मारायच्या, घालून पाडून बोलायच्या, ते कधी दिसलं नाही या माणसाला. 1 मिनिट असते दिसलं. आई, आजीने तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्स केलाय? ए प्रिया ए तू पोलिसात का नाही गेलीस आई कधी? ए प्रिया बावळट आहेस का बाळा तू? काही काय बोलतेस? 1 मिनिट बाबा, दिस इज सिरियस. काही सिरियस नाहीये. टोमणे मारले म्हणून पोलिसात का नाही गेलीस? टोमणे मारले म्हणजे गुन्हा असता तर आज महाराष्ट्रातला पुणे नावाचा प्रदेश जेलमध्ये असता. काहीतरी टोमणे कशाला? मारणं म्हणजे गुन्हा. कशाला? हा? पुणे कशाला जेलमध्ये असता? ए बघ 1 मिनिट, मला काय म्हणायचंय ते समजून घे. हे टोमणे मारणं म्हणजे काही गुन्हा नव्हे. टोमणे बाबा स्किलफुल काम आहे, साधं काम नाहीये. हे बघ, असा हे शब्द संचय लागतो, अशी मिश्किल विनोद बुद्धी लागते, त्याच्याशिवाय नाही जमत टोमणे. माझ्या आई प्रेमाने टोमणे मारे आणि मारत असेल ग माझी आई टोमणे मारत असेल. हा मारायची पण प्रेमाने जवळ करायची. स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करायचे. मुलीसारखं कधी मुलीसारखं जवळ घेतलंय का? फक्त बोलायच्या. कधी जवळ घेतलंय का? एकदा जवळ घेतलं तर गचकन मांडीवर येऊन बसली. आईच्या दोन्ही वाट्या बदलाव्या लागल्या होत्या. माझ्या आईचं चालणं थांबलं होतं, कळलं थांबा ना? ना, थांबा ना. थांबा काय थांबा? एकदा हिला जवळ घेतलं त्याच्यानंतर आयुष्यभर अंथरूनच जवळ घेतलंय माझ्या आईने. सांगते ही. राहू दे. झालं तुमचं. सारखं आपलं माझी आई माझी आई माझी आई. त्या बिचारीचं दुखणं कोणी कधी बघितलं का? रात्रभर झोपायची नाही एवढं दुखणं झालं होतं तिला. आई, तुम्हाला तुमच्या आईचं जागर राहणं रात्रभर आठवतंय? मी रोज बाजूला कूस बदलत असते, रात्रभर जागी असते, ते नाही दिसत या माणसाला. नाऊ आय गॉट इट. येस. काय हे सायकोलॉजी कळलेलं नाहीये मला तुझा. एक मिनिट. मला कळलंय. ऍज अ सायकोलॉजिस्ट मला आता कळलंय तुझ्या चिडचिडीचं कारण काय आहे. काय बेटा काय मला सांग, तू सांग. आईची चिडचिड होतीये कारण तिला शांत झोप मिळत नाहीये. रात्रभर ही जागी असते म्हणून ही चिडते. आई अगं तू का झोपत नाहीस? का रात्र जागवतेस आई? नागिन बघ गेली कशी मागे. सतत आपलं रडायचंय. इथे पापण्यांवरती कॅनडा नावाचा देशच आहे. काय बोललं की नायगरा खाली. पाणी तयारच आहे. येऊ पाणी तयारच आहे. बोलतच नाही मी, जाते मी, निघून जाते. काय बोलते मी? मला नाही बोलायचं. नको इथे बस बाबा, स्टॉप इट. आई तू बोल. तू का जागतेस आई? तू का जागरण करतेस? तुझी झोप होत नाहीये. या घरात आल्यापासून झालं. या घरात आल्यापासून झालं हिला सगळं. आयुष्यातलं सगळं या घरात. मुद्दा भरकटतोय. मुद्दा हा आहे, कलकल करताय. मुद्दा हा आहे की तुझी झोप होत नाहीये आणि त्याच्यामुळे आईची चिडचिड होतीये आणि तुझी झोप का होत नाहीये हे आपण डिस्कस करतो. कोण बोललं तुला हिची झोप होत नाही? हिची झोप होत नाही? ये कधी माझ्या रूम मध्ये रात्रीची आणि बघ घोरत पडलेला असतो हा अस्वल. हो तोंडावर घेतलेली चादर 4-5 इंच वर उडत असते घोरण्याने. बाबा चुकून लहान मुलं आली ना रूम मध्ये तर जादूचे प्रयोग म्हणून टाळ्या वाजवतील. वा 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 वा. अति करतात.
नाही जाती ना तू येऊन बघ कधी ही काय सायकोलॉजी आहे मला अजून कळलेली नाही तू बोल आई. तू 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 ह्याच्याकडे लक्ष देऊन या माणसाकडे लक्ष देऊ नको. अगं मी लग्नाआधी अजिबात नाही घोरायचे प्रिया. घोरणं म्हणजे काय, जीवाला जेव्हा घोर लागतो ना तेव्हा माणूस घोरतो. लग्न झाल्यानंतर यांच्या आईमुळे माझ्या जीवाला घोर लागला म्हणून मी घोरायला लागले. सगळं माझ्या आईनेच केलेलं आहे, तुझ्या आईने काहीच केलेलं नाहीये. माझीच आई होती जबाबदार सगळ्या गोष्टींना. होतीच. काय केलं या माणसाने माझ्यासाठी? काय केलं? काय केलं तुम्ही माझ्यासाठी? काय नाही केलं. कधी तुम्ही मला फिरायला नेलाय? कधी फिरायला नेलंय? कधी फिरायला नेलं नाही. शॉपिंग कधी म्हंटल ना शॉपिंग करायला जाऊया की यांचं तोंड कायम वाकडं. हे कुठलं तोंड वाकडं आहे का माझं? हे 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 कुठलं तोंड वाकडं आहे माझं? बाबा तोंड वाकडं हे तोंड वाकडं मला सांगते. प्लीज लेट माय क्लायंट स्पीक. प्लीज. माझी काही स्पीक बिक नाही करू देणार आहे मी तिला. काही शॉपिंग करू दिलं नाही कधी. काय केलंय मी सगळं केलंय. मला म्हणते फिरायला नाही नेलं. हिला बाईकवरनं फिरायला नेलं की गल्लीतली लोक म्हणतात आला स्टंट मारत. हिला कसं नेऊ मी फिरायला? ये म्हणे बोलू नकोस माझ्याशी अजिबात. शॉपिंगचं सांगते कांगावा करून. मी मला शॉपिंगच नाही करू दिलं. मला शॉपिंग करू दिलं. घरात बघ कधी किचन मध्ये जाऊन बघ पिठाच्या डब्यात साड्या कोंबल्यात एवढं कपाट फुलायचं. अति नाही एक शब्द खोटा बोलत नाही प्रिया. काय चाललंय? तू आमच्या लग्नात हवी होतीस. मी कशी असेल तुमच्या लग्नात बाबा? नाही ते सोड. तू जर म्हणणं काय आहे, आमच्या लग्नात 150 ब्लाऊज पीस आले होते. हिला 150च्या 150 मॅचिंग साड्या घेऊन आली ही बाई. दुसऱ्या दिवशी एक शर्ट पीस आला होता मला, त्याच्यावरही साडी आणली हिने. कुठनं? ठीक आहे. हिच्या शॉपिंगचं कौतुक मला सांगतेस, उलट शॉपिंग करते ही बाई. हो असं शॉपिंग करते मी. द्या एक द्या भाजी द्या. अशी नाही करत. इथनं उलटी शॉपिंग करतेस. एकदा प्रिया स्वस्तात किंग साईज बेडशीट मिळते म्हणून घेऊन आली. मग मला म्हणाली अय्या अंथरायचं कुठे, एक किंग साईज बेड घेऊया. आणि मग बेड आणला. ही एवढी मूर्ख बाई तुझी आई. एकदा ओव्हन आणला केक बनवायचा म्हणून. केकला साधा कुत्र्यानेही तोंड लावलं नाही. आता तो ओव्हन तसाच आहे पडून. हाताला लागेल ते सामान टाकते आणि कपाट म्हणून वापरते. हिची शॉपिंग मला सांगतेस. हिला मी कधी काही हाऊस मौज नाही करायला दिली म्हणे. नाहीच करायला दिली तरी पण. सांगते हे नाही आणि ते नाही. मला हे हा काउन्सिलिंग कोणाचं आहे? हीच आहे. मग बोलताय कोण? ही आणि मी जास्त. कोण बोलायला पाहिजे? हिने बोलू देताय तिला? हा यू डू. हेच केलंय तुम्ही आयुष्यभर तुम्ही आणि तुमची आई. माझ्या आईचा आवाज दाबत आली मला आज कळलंय. हा काय बोलतेस तू प्रिया? अर्थ आहे का या वाक्यांना? खडूस बोलते बापाला हरण दाखवून. आज मला कळतंय की माझी आजी ही गोष्टीतली खाऊ देणारी आजी नव्हती. ती सिरियल मधली विलन आजी होती. ती सापाची टिकली लावणारी. ती छळायची सुनेला. मला आज कळतंय तुम्ही किती छळलंय माझ्या आईला आयुष्यभर. प्रिया आणि तुम्ही निर्दयीपणे आईचे होणारे हे हाल बघत राहिलात आयुष्यभर. तिचे हाल झालेच नाहीयेत प्रिया. नाही हे खूप वाईट घडलंय. माझ्या आईसोबत असं घडावं. शी बाबा शी बाबा. माझ्या आईच्या व्यक्तिमत्वाची होणारी कुचप मला तुम्हाला दिसली नाही? यू नराधम. ए प्रिया केवढा मोठा शब्द आहे नराधम. माहितीये का अर्थ त्याचा तुला? बस दिस इज इट. ईशा आज प्रतिज्ञा हवी मला तुझ्याकडनं एक. रिसेंटली महिला दिन झालाय. इथून पुढे या माणसासाठी जगायचं नाही. खड्ड्यात गेला हा माणूस. तुला जे हवंय ते तू कराय. मी मला हवं ते करा. तुला जे काही करायचे पाहिजे ते मी करणार. प्रिया मला सांग तुला काय आजपर्यंत करता नाही आले आई? कुठल्या अशी इच्छा आहेत, कुठली अशी स्वप्न आहेत ज्यांचा या नराधमाने गळा घोटला? प्रिया मला ना लहानपणापासून रील स्टार व्हायचं होतं प्रिया. खोट सपासप खोट्याचे बाण मारते ही. बाबा होता का तेव्हा फोन? होता का तेव्हा ते रील आणि फिला? मी बोलू यू टच डोंट टच. काय तिच्याच बाजूने बोलते प्रिया. सगळं. मला मी खोटं नाही बोलत प्रिया. यांच्याकडे लक्ष नको देऊ. तुम्हाला ना मला वाटायचं. मला ना पूर्वी वाटायचं की असा एक फोन येणार आहे ज्याला कॅमेरे असतील. त्याच्यात
त्याच्यात इंटरनेट असेल आणि त्याच्यात इंस्टाग्राम नावाचं ऍप असेल आणि लोक रीळ बनवतील आणि मला नेहमी वाटायचं की मला पण रील स्टार व्हायचंय. मी आज सुपरस्टार असते प्रिया. शपथ आई, केवढी दूरदृष्टी होती तुझी. अगं, काय करून ठेवलंय तुम्ही हिचं? बावळट आहेस तू, मूर्ख आहेस प्रिया, तू मूर्ख आहेस. तुझी आई सपासप खोटं बोलतीये आणि तू ते रिसीव्ह करतेस, ती वाटेल ते बोलतीये. माझ्या क्लायंट बद्दल नीट बोलायचं मी सांगून ठेवते. काय कामाचा नाहीये तुझा क्लायंट. वाटेल ते बोलतोय आणि तू वाटेल ते ऐकतेस, कळलं का? मी तुला सांगतो, तू हा क्लायंटच नाहीये तुझा. आता तू तुझ्या आईशीच बोलतेस आणि तू हे आहेस, बायस्ड आहेस. तू एकतर्फी सगळा निर्णय देतेस, तू माझ्या बाजूने बोलतच नाहीये. इथे आईचं काउन्सिलिंग चाललंय आणि बापाची आणि बापाच्या आईची अवहेलना चाललेली आहे, मला कळलेलं आहे. तेच आहे कारण. तेच आहे, मग तेच करताय तुम्ही, कळलं ना मला हेच आहे. मलाच हे आहे ना, मलाच हे आहे. माझी चिडचिड व्हायला लागली आता. मी उगाच मला म्हटलं की चला काउन्सिलिंग करूया, आईला बरं वाटेल. त्यात काही नवीन नाहीये. तुमची चिडचिड रक्तातच आहे, आईकडनंच आली आहे तुमच्या. हा, सगळं मला माझ्या आईकडनं आलेलं आहे आणि तुला इथे आल्यानंतर संसर्गजन्य झालेला आहे. होऊ शकतं, डॉमिनंट जीन्स असतात तुमच्या वाय क्रोमोसोम मध्ये, चिडचिडीचा जीन्स असू शकतो. प्रिया माझी चिडचिड नव्हती, हिची चिडचिड झाली होती. आता माझी हे उलट केलेलं आहे आता तुम्ही काउन्सिलिंग करून. रिलॅक्स. माझं स्टेटमेंट आहे, मला काय वाटतं? माझं स्टेटमेंट आहे, ऐका. मला मस्ती आहे, मला मस्ती आहे, हे माझं स्टेटमेंट आहे. मला माझा चांगला चाललेला रविवार चांगला जाऊ द्यायचा नव्हता. अंडरलाईन करून स्टेटमेंट, मला मस्ती आहे. बाबा आपण एक काम करूया, आपण तुमचं काउन्सिलिंग करूया. ऐका ना, ऐका. तुमची चिडचिड होते ना, वडिलांचं कर तुझ्या. वडिलांचंच करते बाबा. मला थांबायचंच नाही. येस, तुला मस्ती आहे. त्यामुळे आम्हाला खूप मजा आली. अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स. माय गॉड, हा बहारदार. प्रसाद, अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम, फॅन्टॅस्टिक. इतकं टिपिकल कॅरेक्टर उभं केलंस तू ईशा, की क्या बात आहे. आणि ना तुझ्यात गंमत काय आहे, तू जेव्हा निर्बुद्ध विनोद करतेस तेव्हा आम्ही हसतो, तू जेव्हा बुद्धिवान विनोद करतेस तेव्हाही आम्ही हसतो, आणि तू जेव्हा दुःख दाखवतेस ना टचकन आम्ही थांबतो. अशी ताकद आहे तुझ्यात. म्हणजे तू पहिल्यांदा रडायला लागलीस ना तेव्हा असं टच झालं काळजात की काय झालं या बाईला. त्या फ्लोमध्ये नंतर लक्षात आलं की हा त्याचा एक पार्ट आहे, पण टेरिफिक ताकदीची अभिनेत्री असते. प्रिया धमाल, मस्त. म्हणजे वेगवेगळ्या निर्बुद्ध मुली तुला या टप्प्यावर साकारायला मिळत आहेत आणि त्या तू हिरिरीनी साकारतेस. हिरिरीने साकारते. पण मला बघताना आनंद होतोय, मजा येते. गुड. पृथ्वी अफलातून कॅरेक्टर, अफलातून. बाहेरून बघताना लक्षात येतं हे प्रचंड अवघड कॅरेक्टर होतं, कारण समोरून बायको दना आरोपाचं पोतं रिकामं करते आणि ते सगळे आईशी रिलेटेड आरोप आहेत. मुलगी नराधम म्हणते, इथपर्यंत सगळं त्या बापाला ऐकून घ्यायला लागतंय. पण त्याच्या रिॲक्शन्स या अत्यंत डिग्निटीनी द्यायच्या आहेत. हे त्या कॅरेक्टरची गंमत होती आणि ती तू इतकी बेमालूम निभावलीस की क्या बात. थँक्यू सर. अफलातून, फार मजा आली. वंडरफुल. येस सई. धुमाकूळ परफॉर्मन्स होता. मस्त. तिघांचंही काम खूप आवडलं. खूप आवडलं प्रिया. मस्त वापर केलास त्याचा. खूप छान टूल म्हणून वापर केलास त्याचा. मजा आली. भन्नाट, खरोखरीच भन्नाट परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी, खऱ्या आयुष्यातील अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राजपूत सर सज्ज झालेले आहेत नाटक बसवायला. चला बघूया इथे तरी त्यांना हवा असणारा प्रसंग घडतोय का, ते बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी त्यांचं मंचावर स्वागत करूया. चला चला चला, मनातल्या मनात वाचू नका. चला वाचा रे, अरे पहिला सीन वाचू ना. काय 2-3 वेळा वाचला ना मग तो बसवायला येऊ बा. हो, कसे लग्नाचा सीन शेवटचा आहे पण तो आधीच बसवला बा आपण. काय माझं लग्न आहे ना, गोंधळ नको. माझ्या लग्नात अडथळेच भलते येतात ना. हा, चला चला, पहिला सीन जे आहे ना त्याच्यापासून सुरू करू बा. अरे माझा डायलॉग आहे, पाठ आहे, फक्त स्क्रिप्ट हातात ठेवली बा. राजकुमारी चेतेश्वरी
हे जग म्हणजे एक प्रकारची कविताची बुवा. म्हणजे अरण्यात मी मृगयासाठी जातो काय आणि तेवढ्यात मृगनयनी सारख्या तुम्ही माझ्यासमोर येता काय ओ. हे केवढी गंमत आहे ना. नाथ टोन चुकला, टोन चुकला. सर मग तुम्ही सांगा ना मला, मी तसं करीन सर. हे बघा, लक्ष द्या. नाथ, अरे बापरे, नाथ हे खूप खूप वरचे झालं ना, मधलं पाहिजे ना. नाथ, नाथ हे खूपच खाली झालं ना हे. म्हणजे कसं आहे माहिती का, त्या नाथ मध्ये ना हे सगळे. कसं सर, कळलं? कसं कसं एकदा दाखवा ना सर. हे सगळं पाहिजे त्याच्या. करते करते मी सर. ना तर ना हे गंधपटक वाटतंय. त्या नाथ या शब्दात हा सगळा भावार्थ पाहिजे ना. हो घ्या घ्या घ्या, पटकन घ्या. नाथ नाही जमते, पुढे चला, पुढे चला. सत्यवदन करायचे झाले तर. झाले, झाले सर झाले असतं ना. झाले असतं. पटकन पुढे घ्या, पुढे घ्या. सत्यवदन करायचे झाले तर. जेव्हा मी तुम्हास पहिल्यांदा पाहिले. जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हास पाहिले बा. बा सर बॉ नाही लिहिलं इथे. म्हणजे बिटवीन द लाईन काहीच करायची नाही आपण. लेखकाने जे दिलं ते उडच करायचं. आपलं डोकं वापरायचंच नाही का आयुष्यात. पण तुम्ही डोकं नाही वापरत. काहीच प्लॅनिंग नाही तुमचं. माहोल बनवायचा नाही, काही नाही. इथे नाटकात मला माहोल पाहिजे. नाटक नाही पाहिजे, ते रडायचे रडायचे नाटक नाही पाहिजे. तुम्ही काय करताय, स्क्रिप्ट वाचा. हो. जास्त दया येते का तुम्हाला? नाही. हा चला चला वाचा तुम्ही. चला चला चला, पुढे पुढे चला. जेव्हा मी तुम्हाला. जेव्हा जेव्हा सर आता मी लहानपणापासून माहितीये मला सर. जेव्हा असतं ना. इथे डिरेक्टर कोण आहे? कोण आहे? तुम्ही. मग काय अक्कल पाजळून राहिला तुम्ही तुमची? हे राजे राजवाड्यांचे नाटक आहे. इथे भाषा एकदम स्वच्छ पाहिजे, उच्चार चांगले पाहिजे. हे तुम्ही बोलताय? हा काय काय नाही, तुम्ही बोलताय ते ऐकतोय मी. हा उडू करू नका. नाही ना. हा हे जेव्हा, जेव्हा, चमचा, चमचा, चप्पल, चप्पल. हा चला. आणि मग चप्पल असेल तर. चप्पल, चप्पल. तोंड गंधपटक करू नका. आनंदाने, आनंद. खोटं वाटतंय ते, मनापासून करा. चप्पल. हा हा चला चला चला. शाबास शाबास शाबास. जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिले बॉ. पुढे पुढे पुढे. त्याच क्षणी मी तुमच्यावर भाळली गेली बॉ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. असे वाटले की जणू काळ गोठूनच गेलेलाच आहे बॉच. दलिंदर. हा मॅडम तुम्ही वाचा. माझे ना माझे. हा, तुमचे. हा तर मी बोलते. हा. अरे वा. आज एक सखी खूपच आनंदी झाली आहे जणू. क्या बात है. अरे बापरे, केवढं वर्किंग आहे हो तुमचं. मी ते बिटवीन द लाईन्स केलं सर. ये अमेझिंग, आउट ऑफ द वर्ल्ड आहे. जमलं ते. खूप भारी आहे. जमलं. माझं काहीच आवडत नाहीये का तुम्हाला? तुम्ही नुसत्या मारक्या म्हशी सारख्या फू फू करत राहता. नीट नीट वाचा तुम्ही. फालतूपणा करताय. मंदार सर. हा खिळा ठोकलाय का तिथे तुम्हाला? नाही हो. मग काय चिकटून उभे आहे तुम्ही. तिकडे तिकडे जा. टेबल जवळ उभं राहा तुम्ही. छोटा रोल आहे तसं वागा ना. मेन रोल माझा आहे ना. हो चला चला सुरू करा सुरू करा. सखे. सखी. सखी अशी चेष्टा करणं बरे नव्हे. चेष्टा चेष्टा जी तुम्ही माझ्या आयुष्याची केली ती. सर हे पर्सनल होत आहे सर. नटाला जर जमत नसेल ना तर त्याच्या पर्सनल आयुष्यात डोकवावं लागतं. नाही तर नट जी माटी करतो ना ती सगळी राशी रंगमंचावर पसरते. नितळ निर्मळ पाहिजे मन, तेव्हा रिझल्ट येतो. माझं मन निर्मळच आहे. डोंबलं. चला वाचा. पुढे वाचा पुढे वाचा. सखी. ओरडू नका ना, प्रेमाने बोला. प्रेम आहे तुमचं माझ्यावर. सर नाटकात तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि मी दिग्दर्शक आहे. हे प्रेम कोणी बदलू शकत नाही. आता कळलं का? बसा बसा खाली बसा. चला चला पुढे. मॅडम या ना. सखी अशी चेष्टा करणं बरं नव्हे बॉ. जमतंय जमतंय जमतंय. हे आम्हाला अजिबातच म्हणजे अजिबातच आवडलंच नाहीये बॉ. ठीक 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 जमतंय थोडं. तुम्हाला तर सर्वच ठाऊक आहे.
बाबा बा दोनदा काय गेले शानपणा करायचे नाही एकदा तर एकदाच विसर मॅडम तुम्ही करता का बायको मॅडम माने आले बायको मॅडम इथं आल्यावर लागा नुसतं लाजताय आम्ही लगा कवा धरण वाट बघतोय तुमची तिकडं कुठे केवढं फोन केले ती बघा फोन उचलून झालाय तुम्ही अयो तुम्ही फोन करत होता मग माने फोन बॅगेत ठेवलाय काय आमच्या इकडे तालीम चालू आहे ना राजपूत सरांचा नियमच आहे तालमीत नो फोन चला गुलगुलू नको हा थिएटर आहे नाटक चालू आहे आगंतुक लोकांनी डिस्टर्ब करायचे नाही बा सर माने आलेत माने अरे अरे माने तुम्ही आले का काय 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 म्हणता? कसे? नमस्कार मास्तर नमस्कार काय बायको मॅडमला घेऊन जायला आलो होतो असं? चला बायको मॅडम चला जाऊया सांगितलं त्यासनी हे माने तालीम होऊ दे ना नंतर जाऊया आपण आता काय थांबायची ते चला की नाही गॅदरिंग आहे ना शाळेचं आम्ही सगळे शिक्षक मिळून एक नाटक करतोय काय सांगताय आणि सरांनी लिहिलंय नाटक होय हो आला आला का कुठलं नाटक लिहिलंय संगीत काव्य गाथा म्हणजे तुम्हाला नाही समजणार ते मला का बरं नाही समजणार नाही तसं नाही काय काव्यात्मक आहे प्रतिकात्मक आहे ती काय फटफटी नाही आहे फटफट फटफट करत आली गेली निघून बा म्हणून म्हटलं आता मला नाटक बघायचंच आहे अरे आता थांबावं लागते मला कळलं पाहिजे का नाही आहे का नाही बायको मॅडम बघतो मग इथं बसून नाटक मी बसा बसा माने, चालेल बसा बघतो नाटक काय बघू तुमचं बसू दे ना सर माने तुमचे हे चुकतो माझी प्रत्येक गोष्ट उचलता तुम्ही अरे ती खुर्ची पण माझी आहे ना तुमचं हे गेला का कशाला बिजी वाढवतो बरं का खुर्ची म्हणजे काय आहे घ्या की तिकडची एखादी खुर्ची ती तेव्हा तिकडे गादीवाली हे कळी कळी ती घ्या नाही नाही राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या हो चला 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 तुमच्यापासून चेतना मॅडम हा इस कसं नाचताय नंबरच ऍक्टिंग करा करा माने काय फालतूपणा आहे हा काय ही काय लावणी चालू आहे का तालीम चालू आहे नाटकाची नाटक बघण्याची पद्धत आहे ना ही अशी असते असा रिस्पॉन्स द्यायचा फेटे नाही उडवायचे माने शांत तालीम होऊ दे एकदम शांत अजून बाजूला बसतो आपलं चालू तुमचं माझ काय नाही तसं काय चालू द्या इस पुढे पुढे सखी तू उगाचच आमची चेष्टा करू नकोस आम्हाला अजिबातच म्हणजे अजिबातच आवडलं नाही हा येतोय येतोय जो येतोय आता अगं अगं सखी आम्हास तुमची काळजी देखील वाटते म्हणूनच आज मी माझ्या भावास म्हणजेच धनंजयास तुम्हाला लग्नासाठी सहाय्य करायला बोलावलेले आहे धनंजय धनंजय ये आता मी आलोय भगिनी सर तुम्ही मध्ये उभ्यात अरे मग तिकडून जाय ना भो नाही नाही तुम्ही बोललात ना ते विंगेतून वगैरे यायचं ते ही गेली विंग तिकडे मोठी आली विंग जाय ना तिकडून जाऊ जाय धनंजय धनंजय ये आता मी आलोय भगिनी मी आलोय तुम्ही जसं बोलवलात तसा मी ताबडतोब आलो आलो रे आलो तुमचं लग्न लावायला मी ताबडतोब आलो ए कोण होतं रमेश बेटकर अहो नाही अजय देवगण वाटला नाही पण मजा आली अजून अजून दाखव ना मग. ये विवाह होना चाहिए अभी के अभी पानी ग्रहण होना चाहिए अभी के अभी एक मिनट घ्या. ये हार डालो अभी के अभी मस्त करता प्रिये चाल एक रूप होऊ अरे तुम्हाला काय कळतं का लगा काय मास्तर यायला माझ्या बायकोवर लगा डायरेक्ट लग्न करताय अरे नाही एक रूप काढीन फुडून मग मी नाटक आहे ग्रुप नाटक कसलं नाटक तसं नाही चालायचं तुम्ही लगा बायको मॅडम तुम्हाला कळत नाही तुम्ही लगा डायरेक्ट टाकलाय हार माने नाटक चालू आहे ना असं काय करताय हे आता राजपूत सर नाहीयेत हे नाटकातलं पात्र आहे शामेश्वर बाहुबली ती तसलं नाही आपल्याला तसलं काय माहित नाही नाटक आणि फिटक तसलं काय थोडस लांबणं करायचं हरबीर नाही डायरेक्ट घालायचा आधी सांगून ठेवतोय मी आपल्याला तसलं आवडत नाही भावना दुखावलं नाही आपलं आपण बंद पडतोय सगळं बंद पडतोय आपण अरे शांत राहा शांत नाही खोट आहे हे बघा पहिलं सांगून ठेवतोय मी अरे ऐका बसा खाली तुम्ही बसा बरं बसतोय पण बसा सांगा त्यांना डायरेक्ट नाही थांबा आणि काय होय मंदार सर तुम्ही काय म्हणला होता मला
काय हा तुम्ही म्हणला होता का तुमचं आणि मॅडमचं लगा खुल्लम खुल्ला झंगाट आहे म्हणून हो माने माने काय 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 बोलता तुम्ही असं शाळेत शोभतं का तुम्हाला म्हणलं होतं का नाही सांगा ही म्हणली होती तर आणि तुम्ही लगा ह्यांच्या भावाचा रोल करताय होय. पटतंय का तुम्हाला तरी सांगा बरं माझं ऐका अहो, आयुष्य वेगळं नाटक वेगळं नाही, काय नाही, नाटक? तसलं नाही वेगळं वेगळं काही नसते आपल्यामध्ये सगळे शिव अरे नाही, नाही. इकडे या. म्हणजे पहिलं सांगितलं बरं का? बसा बसा तसलं नाही चालत आपल्याकडे नका एवढं टेन्शन शांत व्हा ना माने. लग्न आहे हो आता आपलं. माझ्यावर विश्वास नाहीये का चालतंय ठीक आहे आता काय बसा ना तुम्ही म्हणताय म्हणून हो 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 ठीक आहे करू द्या ना इथे पण नका ना नडू नडलोय तुम्हाला मी. नाही नाही म्हणजे चांगल्या भाषेत सांगितलं तसं नाही ना हो नडलोय का तरी तुम्हाला अरे नाटकात तरी काहीतरी होऊ द्या ना हो पण बाय ना इथे माहोल पण बनवला नाही मी म्हणलं तर शीनच्या आधी माहोल नको माहोल करायच्या नादात माझ्या आयुष्याचा शीन झाला त्या दिवशी माहोल बनवला नसता तर आज माझ्या आयुष्याचा काय माहोल असता बुवा संपली वाटतं तालीम आहे चला चला हा, पुढे 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 करू हा शांत राहा तुम्ही टेन्शन नका घेऊ हा चला हा ते हा राजन हा राजन 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 हा पण मधल्या काळात माझे मन वनात विहार करणाऱ्या रोहित पक्षावर आले होते त्याचं काय बा रोहित पक्षी त्याने बायना बाटोड मारू बाटोड अरे तो रोहित पक्षी काय आपल्या राज्याचा मूळ निवासी आहे का 2-3 महिने येतो तो खावल्याला डवरायला येतो नंतर जातो उडून पण त्या रोहित पक्षाची कमनीय आकृती माझ्या नजरेसमोरून हटतच नाहीये ना बा अरे जे क्षण बंगूर आहे त्याच्या बाजूला माने अरे काय करताय तुम्ही संटेस का काय तू अरे माने त्यांना सांगा हो इथं लगा नवरा बाजूला बसलाय लगा डायरेक्ट हात लावते बायकोला माझ्या ना तुला काय कळतं का लगा डायलॉग आहे सांगितलं नाही म्हणून नको मग परत माने ना डायलॉग फील बाय बाय कोण वाटले कोण तुला हा ती का साडीच्या दुकानाच्या बाहेर ती ठेवलेली मॉडेल आहे ती बघितलं कडक आहे का नरम माहिती माने नाटक सांगा ना त्यांना. ऐका ना नाटकात करते डायरेक्ट म्हणजे कसं चालेल तसं आपल्याला नाही तसलं चालत मग खोटं असतं सगळं खोटं बिटं आपल्याला काय माहित नाही आपलं लग्न होणार आहे आपण तसलं काय माहित हो नाही हो आपल्याला. नाटक करू द्या बस लग्न करा काय करायची ती. हा करतो करतो मी डिरेक्टर आहे इथे दुसराच कोणीतरी तणका मारतोय है? लांबून करतो अरे जे क्षण बांगूर आहे त्याच्या नका नाव विचार करू त्यांना ना असे रोहित पक्षी आहे ना दगड मारून टपाटप उडवले पाहिजे ना. रोहित पक्षी म्हणे अरे कशाचा कमनीय फिमनीय हो उथृंखल येतो अरे ज्याला स्वतःचं अस्तित्व नाही त्याचा काय आला विचार करायचा 2-3 महिने येतो तळ्याकाठी गंधपटाक करतो तळ त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही तुमच्या जीवनातल्या राजहंसाकडे अरे तुला काय अक्कल बिकल आहे का लगा शीन आहे तसा तो कसला डोंगलाचा सीन आहे अरे तुला 100 वेळा सांगितलं हात लावू नको तरी हात लावते जो बायकुल डायरेक्ट काय काय नका करू म्हणजे नका करू काय काय नाही शाळेची तालीम मिळून आपल्याला काय माहित नाही हा कसली तालीम डायरेक्ट हात लावताय लागा तुम्ही हा अरे चुकीचे समजताय तुम्ही काय नाही चुकीचं काय चुकीचं आहे काय चुकीचं आहे मला सांगा आणि तुम्ही काय म्हणलो रोहित पक्षी होय हो हो हा पक्षी आहे होय मी अंगावर येऊ नका तुम्ही इथं लगा माझं नाव रोहित आहे म्हणून ह्यांनी लगा रोहित पक्षी म्हणले ती लिहिले होय तसलं हा का बरं रोहित पक्षी का बरं दुसरं काय नाव नाही का तुमचं अरे ऐका ना हो काय बोला हा रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो फ्लेमिंगोला रोहित पक्षी म्हणतात वाटलं तुम्ही नेटवर जाऊन चेक करा अरे मग डायरेक्ट फ्लेमिंगोच म्हणा की मग अरे त्या काळात फ्लेमिंगो हा शब्दच रुळला नव्हता ना अरे मग दुसरं म्हणा ना काहीतरी मग तुम्ही अरे दुसरं कशाला हे पांढरा पोपट म्हणा पांढरा पोपट नाहीतर घोबाड म्हणा काही आपला हा तुम्हाला म्हणजे लगा रोहित पक्षीच म्हणायचे रोहित पक्षी तुम्ही लगा माझ्या बायकोला फेतावताय बरं का नाटकामधून नाही ना मी कशाला पितवू मग काय करता नाटक अरे काय करावं गड्या या माणसाचं अरे पुराण काळातली कथा आहे ती काल्पनिक कथा आहे म्हणजे जंगलात एक राजा आहे ना शिकार करायला जातो पण शत्रू सैन्याची जी राजकन्या आहे तिच्या प्रेमात पडतो बुवा आणि तिची जी सखी आहे ती आणि तिच्या भाऊ ते दोघं मिळून आमचे मिलन घडवून आणतात आणि मग दोन्ही राज्य सुखाने नांदतात असं आहे ते अशी गोष्ट लिहिली होय असं आहे म्हणजे सांगा की तुम्हाला माझ्या बायको मॅडम बरोबर लग्न करायचे माने हा मला काय कळत नाही होय हो काही पण नका हा आणि म्हणून तुम्ही राजाचा रोल करताय की नाही माने असं खोटं सांगायचं नाही अरे. करताय की नाही नाही. इथं लगा ऐका इथं ह्यांचं डिक्लेअर्ड अफेअर आहे ह्यांना का बरं नाही तुम्ही राजा राणीचा रोल दिला सांगा की बघा की यांच्याकडे कसं आहे रुबाबदार
हा बघा कसं असते ती खायला लागा पोटबीट घालून आले ते बघा की पोटबीट कसं बाहेर आलंय ऐक ना हेच नाही करा की राजा ह्यात आहे तेच की राणी म्हणून शोभणारच की तेच आमच्या बायको मॅडम तुम्हाला सांगतो त्या दाशीचा रोल करतेल्या आणि तुम्ही करा की मग त्यांच्या भावाचा रोल मग काय त्याला काय होतं इथं मी कसा हो अरे वाटणार की हो बघा दोघांचं चेहरं अगा सख्या आईची पोरं वाटते ती लगा जणू तुम्ही माने अरे किती 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 कावळ्यासारखं करताय तुम्ही नका ना, असं नका करू ना नाटक आहे नाही मी 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 ठरवलं नाही नाटक आहे नाही हो हो काय प्रॉब्लेम आहे करायला प्रॉब्लेम नाही पण सूट नाही होणार बुवा राजपूत सर अरे वा, काय ते तालीम काय चाललंय अरे सर नाटकाने आता कान बाळसं धरलेलं आहे हे मस्त बर का सर वा वा चांगलं 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 सर हे माझे होणारे मिस्टर सर माने अरे माने नमस्कार नमस्कार How are you, माने हे ओळखतो मी ओळखतो वा 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 माने अरे बापरे घाण साफ करण्यात एक्सपर्ट माणूस आहे काय बोलताय सर तू अरे ते आमच्या कॉलनीतलं जे ड्रेनेज जाम झालं होतं ना ते यांनी साफ केलं कॉन्ट्रॅक्ट घेतो ओळखतो माने तुम्हाला वा 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 कुठवर आली तयारी लग्नाची माने वा 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 लग्नाची तयारी जबरदस्त पत्रिका वाटायची चालले ते आता अरे वा 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 चांगल्या पत्रिका वाटा तुम्हाला सांगतो ह्या राजपूत सरांच्या हस्ताक्षरात लिहा वा 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 मोठ्यासारखं अक्षर वा 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 हे जे काय आपले कविवर्य राजपूत सर आहेत का नाही लगा कसलं नाटक लिहिलंय लगा ह्यांनी लगा लयच भारी नाटक काय सांगता म्हणजे त्यांना काय ऍक्टिंग फिक्टिंग करायलाच लागत नाही मनातलं सगळं आपसुक बाहेर येतंय त्यांच्या बघा की तुम्ही स्क्रिप्ट बघा की. एवढे भारी बघा यालाच तर प्रेम म्हणतात सखे म्हणूनच तर आमचे राजकवी म्हणतात की दोन अनोळखी जीव कडत न कडत भेटतात भिडता भिडता नजरेस नजर एकमेकात ठरवतात वा 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 काय झालं काय झालं काय मला काय आताच आला वा अंगाव भारत करता नाही तुम्ही भारी केला हो नाही अहो खरंच भारी काटा आला तर खरंच सांगतोय हो माने असं काही नाही तुम्ही बोलतात बाबा अहो सर खरंच भारी केलंय तुम्ही हे असं आपसुकच निघून गेलं माझ्या तोंडातून काय मी इथे जेव्हा शिक्षक म्हणून लागलो का नाही तेव्हा पहिले मी मराठी शिकवायचो नाही कळतंय ती बोलण्यातच कळतंय मी सांगतो तुम्हाला ह्यांच्या डायलॉगला एक नाही करेक्ट न्याय तुम्हीच दिलेला आहे हा मग आता कळलं मला वाचताना तर भारी वाचलोय लगा तुम्ही ऐका सर मी काय म्हणतोय मला असं वाटतंय म्हणजे एकंदरीत इथली जी काय तालीम बघितलेली आहे की नाही मला असं वाटतंय हितला राजाचा रोल ह्यो तुम्हीच केला पाहिजे अरे नाही बस 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 अगदी राजा असं हुडकून गावणार नाही अरे काय राजा केलाय त्यांनी माने हो माझ्याकडे खूप जबाबदारी खूप काम आहेत मला जबाबदाऱ्याचं काय लागाय मुख्याध्यापक मी अहो सर इकडे जबाबदाऱ्या वाटून घ्यायला आहे की एवढी शिक्षक मंडळी टेन्शन घेऊ नका तुम्ही करा बिंदास समज नाही अरे नाही जमणार अरे खतरनाक जमणार मोठं जमणार मी सांगतो ना तुम्हाला हे मागाशी काय म्हणले जो राजा आहे की नाही म्हणजे हे जे राजपूत सर आहेत की नाही मी म्हणजे राजहंस आहे आता मला सांगा बरं हिथं नेमका कोण बरं वाटतोय मी सोडून राजहंस सर मुख्याध्यापक जरा फायनल सर फायनल तुम्ही नाही बरोबर आहे तुम्ही राजा करा भारी होणार मी सांगतो आणि ह्या मॅडम आहेत का नाही तुम्ही हसनी त्या राणीचा रोल नाही होणार मस्त होणार आणि ह्या दासीचा रोल करतील आणि राजपूत सर त्यांच्या भावाचा रोल करतील नाही अरे काय बोलताय माने हे भारत अहो होणार हो नाही काय तुम्हाला खरं सांगतो मी ना येता चौथीमध्ये असताना मी असा एवढाच रोल केला अगदी बारकाचा म्हणजे पण तो काय केलं वा 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 डोक्यावर घेतला होता लोकांनी त्याच्यानंतर ना नाटकाशी संबंध संपला बा संबंध संपलाय त्यांच्या आता आलाय की संबंध
हे काय आत्ता संबंध आलाय तर काय नाही जमणार हो, मला जमणार नाही. अहो तुम्हाला जमणार हो सर. तुम्ही मला सांगा, एवढी जी काय वर्षाची ससलेली ऍक्टिंग आहे की नाही, आत्ता हित्त काढा बाहेर. नाही खऱ्या अर्थानं आत्ता स्टेजवर जाळंधूर संगडच निघाला का नाही, नाव बदलून टाकीन आपण. अरे जोरदार होणार हो, मला विषय नाही. तुम्ही ऐका, ऐकून घ्या माझं. हे बघा देवराज सर, नीट बघा, चेहरा बघा, कसं राजबिंडर रूप आहे. मिशा बघा की अशा पिळदार अक्षी गगनाला भिडले का वाटते ते. नाही तर इकडे मिशा बघा, असं वाटतंय का काय जमीन चाटते ते का काय. काही बोलू नका. फायनल फायनल तुम्ही राजा करा. राजा करा. मला जमणार नाही. मी मुख्याध्यापक आहे, मला जमायला पाहिजे. मला अहो, एवढं जमणार हो, जमणार हो. सगळे येते की मदतीला. तुम्ही बघतो हो म्हणा. बघा बरं, ठीक आहे आता करतो बुवा. फायनल तुम्ही राजा, तुम्ही राजा. ह्या मॅडम तुमची राणी, आमच्या बायको मॅडम दाशी, आणि हे सर म्हणजे कोण, ह्यांचं भाऊ. ह्यांचं भाऊ. आणि मला काय वाटतंय माहिती, मला जेवढं कळतंय, नाटक कसं झालं पाहिजे माहिती का, कसं झालं पाहिजे. म्हणजे नाटकाची सुरुवात आहे की नाही रक्षाबंधन पासून झाली पाहिजे. त्या ह्यांना आहे की नाही राखी बांधते ते, आणि मग राजा राणी बरोबर लग्न करतो. शाळेतली पोरं आहे ती ना. कसं आहे, रक्षाबंधनचा सीन दाखवला जरा चांगलं प्रबोधन होईल व्हायचं. म्हणे वा 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 वा, आवडलं मला. म्हणजे काय ना, पहिले संस्कार चांगले होतील मुलांवरती, चांगला संदेश जाईल. नाही मी करतो पण माझी तालीम 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 कोण करणार, प्रॅक्टिस आम्ही घेतो ना सर, सगळे मिळून. तुम्ही घ्या. हो, केबिन मध्ये जाऊनच करूया. चेतना मॅडमना लक्षात आहे सगळं. पाटे पाटे केबिन मध्ये जायचं. ओके ओके, तिथे मी काम पण करता हे पण करूया. चला या लवकर या. बायको मॅडम तुम्ही भारी करताय, तिला जायचं ठेवा तेवढं. काय राजपूत सर, कस काय हानली की नाही रोहित पक्षानं राजहंसाला अशी खचून चोच. बरं तर चूक केलं बरं का तुम्ही. गप्पा गोट्या, गलती चूक केली म्हणतोय का. आपल्या बायको मॅडम बरोबर असं केलं आपण जुडतोय जावा. अरे बापरे, एकटाच पडलो परत. शांता शेळके बरोबर म्हणतात, सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे. काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फुलही ऋतावे हा दैव योग आहे. अरे बापरे, अवघड आहे. वा 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 वा, राजहंस आणि रोहित पक्षाची टक्कर भलतीच भारी होती बुवा. मजा आली, मस्त विषय. प्रसादा वा, मजा आली. श्याम प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती चेतेश्वरी असं कोणतरी म्हणून राहा. छान, मस्त. चेतना मस्त. सावत्यात तुफान एनर्जी लावली होतीस, तुफान. मजा आली, मजा आली. नंतर मिमिक्री मस्त करतोस तू. म्हणजे ते जे कॅरेक्टर करतोस ते वाटत नाही, पण मजा येते. पाटील जोरात आहात तुम्ही, जोरात. वा वा वा, बहारदार. म्हणजे वेगवेगळे अटेम्प्ट करतोयस याचा फार आनंद होतोय, आणि त्यात सक्सेस मिळतोय याचा दुप्पट आनंद होतोय. फार मजा आली हेमंत, फार मजा आली. कीप इट अप. सई माहोल परफॉर्मन्स होता. मला ही सिरीज खूप आवडते. श्यामदादा तुम्ही याच्यात भलतेच खुलता, आणि आज पण भलतेच खुललात. मजा आली. चेतू अमेझिंग. तू जे काही तुझ्या वाचण्याच्या डिग्रीज ज्या चेंज होत होत्या त्या कमाल होत्या. सावत्या तू यू स्टोल द शो, पण तुझ्याच बरोबर तुझ्या व्हाईट चप्पल्सनी पण मला असं वाटतंय ते स्टोल द शो इक्वली. मस्त, तुमची साथ पण अमेझिंग होती. हेमंत दादा ब्रिलियंट अटेम्प्ट. म्हणजे फार आनंदी झालोय. तू आम्हाला इतका आनंदी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा आली. आणि याचबरोबर या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील आठवड्यात शनिवारी आणि रविवारी. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.